शब्दसंग्रह म्हणलं की तुम्हाला बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कशातून करायचा। यामध्ये आपण एक भन्नाट बॅच घेऊन आलोय। ती बॅच अशी असणार आहे मित्रांनो, त्या बॅच मध्ये तुम्हाला ट्रिक्सद्वारे, तुमच्या माइंड मॅपद्वारे, चित्र आणि गोष्ट स्वरूपामध्ये वाक्प्रचार असेल, म्हणी असेल, समानार्थी, विरुद्धार्थी, शब्द एक अर्थ अनेक, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, या सगळ्यांची डिटेल चर्चा आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत। आपण आपल्या आजूबाजूची उदाहरणं देऊन ती वाक्प्रचार, त्या म्हणी कशा लक्षात राहतील या सगळ्या गोष्टींची चर्चा पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत। तर बघा मित्रांनो, मुद्दा नंबर 1 आहे की आपलं जी काय मराठी बॅच, शब्दसंग्रह बॅच आहे, ही ट्रिक्स, चित्र आणि गोष्टी स्वरूपामध्ये असणार आहे। याच्यामध्ये जर बघितलं तर पहिला मुद्दा असा आहे की तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की बाबा समानार्थी शब्द किती असणार आहेत। समानार्थी शब्द हे 20 असणार आहेत, बरोबर का। दुसरा मुद्दा आहे विरुद्धार्थी शब्द, हे सुद्धा 20 असणार आहेत। तिसरा शब्द जो आहे वाक्प्रचार, हे सुद्धा 20 असणार आहे त्याच्यामध्ये। आणि चौथा म्हणी ज्या आहेत ह्या 20 असणार आहेत। पाचवा मुद्दा जो आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द 20 असणार आहेत। त्याच्यानंतर शुद्ध शब्द सुद्धा मी याच्यात कव्हर केलेले आहेत, कसं फसवलं जातं ह्या सगळ्या गोष्टी 20 शब्द असणार आहेत। आणि सातवा जो मुद्दा आहे शब्द एक आणि अर्थ अनेक, याच्यावर 10 शब्द असतील, कारण याच्यावर प्रश्न कमी आहेत, 10 असतील। आणि आठवा जो आहे तो आहे अलंकारिक शब्द। अलंकारिक शब्द सुद्धा खूप कमी विचारले जातात, पण विचारतात म्हणून ते 10 घेतले। असे 140 शब्द आहेत। 140 शब्दांचा जर आपण सराव केला मित्रांनो, 140 शब्द दररोज आहेत, डेली आहेत, 140 शब्द डेली आहेत, तर साधारणपणे जर बघितलं तर म्हणजे 10 दिवसाचे 1400, बरोबर का। 1400 शब्दांची तयारी 10 दिवसात होणार आहे, 20 दिवसात 28 शब्दांची तयारी होणार आहे, बरोबर का। म्हणजे या ठिकाणी तुमचे 4800, जवळपास 600 शब्द या ठिकाणी मी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। म्हणजे जेवढा तुमचा शब्दसंग्रह आहे तो सगळा या ठिकाणी, म्हणजे जवळपास 400-500 म्हणी, 400-500 वाक्प्रचार, म्हणजे 5-5-600-600 या सगळ्यांची तयारी तुमची याच्यामध्ये होणार आहे। ती कशी असणार आहे तर आपण सुरुवात करूयात या ठिकाणी। आता बघा, गरुड आहे, समानार्थी शब्द बघूयात। गरुड या शब्दाचा अर्थ काय आहे बघा, लक्षात घ्या। गरुड, गरुड हा विष्णूचं वाहन आहे, पक्ष्यांचा राजा आहे, लक्षात घ्या। बलाढ्य आहे, शक्तिशाली आहे, उंच उडतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण गरुडाच्या बाबतीमध्ये विचारतो, बघतो। मग गरुडावर प्रश्न विचारलाय बघा, आणि सातत्यानं प्रश्न 2-3दा 4दा आलेला आहे, बरोबर का। आयोग ज्या काही शब्दाचा परत परत प्रश्न विचारतं ते शब्द आपल्याला महत्वाचे असतात। त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो असणार आहे गरुड। बघा, आता मला काय सांगायचंय, याच्यामध्ये 3 गोष्टी मी सांगणार आहे आणि 2 शब्द हे जर असे वेगळेच बघा। मी आता 3 गोष्टी अंडरलाईन केल्यात बघा। आता याच्यामध्ये बघितलं पक्षी, पक्षाशी संबंधित, गरुड हा कोण आहे, पक्षी आहे, पण तो बलाढ्य आहे, तो बलाढ्य आहे, बरोबर का। गरुड हा बलाढ्य आहे, बघा दाखवलाय, बलाढ्य आहे, तो उंच उडतो, बरोबर का, सगळ्या पक्ष्यांचा राजा आहे। मग पक्षाला, खाली पक्षी पण आपलं चित्र समानार्थी बघा, पक्षाला खग म्हणतात। ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा, आकाशात गमन करणारा खग, बरोबर का। मग या सगळ्या पक्षाचा तो राजा आहे ना, खग अधिक इंद्र, खगेंद्र, बरोबर का। द्विज, पक्षाला द्विज म्हणतात, पक्षाला काय म्हणतात, द्विज म्हणतात, द्विज, पक्षाला द्विज म्हणतात। द्वि म्हणजे 2दा जन्मणारा, एकदा अंड एकदा पिल्लू, पक्षी, पक्षी म्हणजे द्विज आहे। मग या सगळ्या पक्ष्यांचा तो राजा आहे म्हणून त्याला द्विजराज म्हणतात, हे असं लक्षात ठेवायचं, द्विजराज असं म्हणायचं, ओके। गरुड हा द्विराज आहे। पुढे बघा, खगेश्वर, खग अधिक ईश्वर याची संधी झाली, लक्षात घ्या। खगेश्वर हे जे काही संधी झालेला शब्द आहे तो खगेश्वर असणार आहे, म्हणजे ही ट्रिक्स तुम्हाला कामाला आली। खगेंद्र, द्विराज, खगेश्वर हे शब्द पक्षाशी संबंधित आहेत, तो कोण आहे, गरुड आहे।
आता दोन शब्द जे आहेत, वैनतेय हा विनीतेचा, पुराणामध्ये विनीताचा पुत्र जो होता तो कोण आहे, गरुड आहे, लक्षात घ्या. जसं कौंतेय कुंतीचा पुत्र, तसंच विनीतेचा पुत्र वैनतेय असा असणार आहे. आणि हा त्राक्ष जो आहे तर तो तीक्ष्ण पक्षी आहे, लक्षात घ्या. याच्यावरनं तो त्राक्ष लक्षात ठेवायचा. हा शब्द व्हेरी IMP आहे, हा लक्षात राहत नाही, मग म्हणून हे लक्षात घ्यायचं, त्राक्ष हा शब्द लक्षात ठेवा. ओके, हा झाला गरुड. आता पुढचा जो आहे तो आहे पक्षी, बरोबर का. पक्षी, ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा, खग म्हणजे पक्षी. द्विज, द्वि म्हणजे दोनदा, ज म्हणजे जन्मणारा, द्विज, बरोबर का. आता या ठिकाणी बघा, इथे खग मी तुम्हाला सांगितलेला आहे. ख म्हणजे आकाश, आकाशात आपलं गमन करणारा. द्विज, द्वि म्हणजे दोनदा जन्मणारा. याच्या सोबतच एक मुद्दा येतो, अंडज, अंड्यातून जन्मणारा. द्वि म्हणजे दोनदा, द्विज हे दोन प्रकारे, आपला तीन प्रकारे बघा. द्विज, एकदा दात दुधाचे, नंतर कायमचे, दात हा द्विज आहे. ब्राह्मण, एकदा जन्म एकदा मुंज, बरोबर का, हे ब्राह्मण. आणि त्याच्यानंतर पक्षी, एकदा अंड एकदा पिल्लू, तर असं त्यामुळे त्याला अंडज पण म्हणतात, लक्षात घ्या. आता हे पाखरू सगळ्याला माहित आहे, पाखरू सांगायची गरज नाही, तुमचं सुद्धा पाखरू असू शकतं एखादं, नाही का. शकुंत हा पौराणिक नाम आहे, लक्षात घ्या. शकुंत काव्यातलं नाम आहे, काव्यातलं नाम आहे. ओके, मग आता दुसरा मुद्दा काय येतो, हे दुसरं कसं लक्षात ठेवायचं बघा. एक आहे विहग, विहग. आता विहग म्हणजे विहार करणे आकाशात, विहंगम. आता या ठिकाणी जर बघितलं आपण, दुसरा शब्द आहे विहंग. विहंग म्हणजे काय, गमन, आकाशात तो गमन करत असतो, लक्षात घ्या. आणि त्यालाच जोडून दुसरा आहे विहंगम. ओके, हे असे तीन शब्द लक्षात ठेवायचे. विहग, विहंग, विहंगम असे तीन शब्द हे लक्षात ठेवले. खग, द्विज, अंडज आणि शकुंत असा एक शब्द लक्षात ठेवला की सगळे पक्षी हे कोण आहेत, खग आहेत, द्विज आहेत, अंडज आहेत, विहंग आहेत, विहग आहेत, विहंगम आहेत आणि शकुंत. असं लक्षात ठेवलं की तुमचं विसरणार नाही. आता बघा, या ठिकाणी जर बघितलं, कमळ, कमळ हे कशात उगवतं, तर पाण्यात उगवतं. पाणी आणि सरोवर या सगळ्या दोन गोष्टीशी संबंधित याची समानार्थी शब्द आहेत, बघा, विसरणार नाहीत. बघा, कमळ या शब्दाचा अर्थ बघा, पहिला आहे अंबुज. अंब म्हणजे पाणी, अंबुज म्हणजे पाण्यात जन्मणारा. ज उपपद तत्पुरुष समास सुद्धा येतो, बरोबर का. पंकज, पंक म्हणजे चिखल, चिखलात जन्मणारा, पंकज. नीरज, नीरज म्हणजे नीर म्हणजे पाणी, सरोज पाण्यात जन्मणारा. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण, तर आपण या ज वरचे काही शब्द घेऊयात. बघा कसं लक्षात ठेवायचं, अंबुज, पंकज, नीरज, त्याच्यानंतर अब्ज, अब म्हणजे पाणी, ज म्हणजे जन्मणारा, बरोबर का. कंज, त्याच्यानंतर आंभोज, आंबोज, आंब म्हणजे पाणी. आता या ठिकाणी जर बघितलं तर हे झाले ज वाल्या. अजून एक आहे सरोज, सरोज म्हणजे सरोवरात जन्मणारा, बरोबर का. मग याच्याला राहतो कुठला मुद्दा, आता बघा, मग हे सगळं झालं, हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला. आता याच्यामध्ये हा झाला, हा पण झाला, राहिला मुद्दा याच्यातला राजीव. राजीव गांधी सुंदर होते, बरोबर का, प्रसन्न होते. तर राजीव म्हणजे सुंदर, प्रसन्न. कमळ कसं असतं, सुंदर प्रसन्न असतं, राजीव आहे. ओके, आता पद्म हे पौराणिक नाव आहे. पद्मजा, लक्ष्मीला आपण पद्मजा म्हणतो, पद्मा म्हणतो, बरोबर का. कमलिनी म्हणजे कमळ, कमळ, कमलिनी असं पण म्हणतो. कमलिनी म्हणजे कमळाला म्हणतात, बघा लक्षात घ्या. कंस आपण घेतलेला आहे. नलिनी स्त्रीवाचक शब्द आहे. अरविंद नाही का, एकदम सुंदर असणार अरविंद, असं एक आपण त्याला म्हणतो. कमळाला अरविंद पण म्हणतात, हे लक्षात घ्या. आंभोरुह म्हणजे पाण्यात राहणारं आणि कुमुद म्हणजे रात्री उगवणारं, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे हे कमळाचे शब्द हे असे लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढे बघा, मृदुल. मृदुल या शब्दाचा अर्थ आहे मऊ, कोमल, नरम, मुलायम. कापूस कसा असतो, कोमल, नरम, मुलायम, मृदू, नाही का. मृदुल, मृदुल, मृदू, मृदुल. जसं मृदुव्यंजन आहे तसं मृदुल कापूस असतो, मऊ असतो, कोमल असतो. आता जर बघा, आकाश कशाला म्हणायचं, आकाश. आपण जिथं उभे आहोत पृथ्वी तलावर, समोरचा जो काही ओपन स्पेस दिसतो त्याला आपण आकाश म्हणतो. आता यातले तुमच्या व्यवहारातले शब्द कोणते आहेत जर बघितलं आपण, आंबर हा शब्द आपण समासामध्ये वापरतो. पितांबर, पिवळे आहे अंबर ज्याचे, असा तो पितांबर. आंबर म्हणजे वस्त्र आणि आंबर म्हणजे आकाश, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता तुम्हाला माहित असलेले आभाळ, अंतराळ, अवकाश हे शब्द तुम्हाला माहित आहेत.
नभ, नभांगण हे शब्द तुम्हाला माहित आहे. नभ म्हणजे नभ, जिथं ढग आहेत तो सगळा भाग आहे. नभ, नभांगण, नभाचं अंगण म्हणजे आकाश. ओके. त्याच्यानंतर आसमान सुद्धा तुम्हाला माहित आहे. आणि तारांगण, अंतरिक्ष, गगन हे शब्द तुम्हाला माहित आहेत. अंतरिक्षात यान गेलं आपण असं म्हणतो, बरोबर का. गगन, गगनचुंबी इमारती, गगनाला. आणि तारांगण, ताऱ्याचं अंगण जे आहेत, आकाशामध्ये अनेक तारे आहेत, त्या ताऱ्याचं अंगण तुम्हाला माहित आहे. मग याच्यापेक्षा जे वेगळे शब्द आहेत, आता ख ग ख म्हणजे आकाश, हा सुद्धा एक शब्द तुम्हाला माहित आहे. मग राहिलं काय याच्यामध्ये, तर वेगळे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ते म्हणजे कोणते? व्योम म्हणजे आकाश. व्योम म्हणजे काय? आकाश. वितान म्हणजे काय? आकाश. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे आंबूट, ज्या ठिकाणी आंब म्हणजे पाणी, वरून पाणी पडतं ना, आंबूट टप टप, आंबूट आंबूट टप टप गळतं, असं लक्षात ठेवायचं. आणि तिसरा जो मुद्दा आहे वियत. वियत हे शब्द एवढे लक्षात ठेवले की चुकणार नाहीत. म्हणजे या आकाशाला व्योम म्हणतात, वियत म्हणतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर वितान म्हणतात आणि आंबूट सुद्धा म्हणतात. हे जर बघितलं आपण, एवढे शब्द वेगळे लक्षात ठेवा. एवढंच लक्षात ठेवलं की तुमचं उत्तर चुकणार नाही. ओके. आता पुढे बघा, सूर्य हा जो शब्द आहे, सूर्य. आता सूर्य हा शब्द, यातला सूर्य कोणते कोणते शब्द तुमच्या ओळखीचे दैनंदिन जीवनातले आहेत तर सांगतो. आता बघा, तुम्ही याच्यातला फक्त एकच आहे, रवी आणि मित्र, हे सूर्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघू शकता, बरोबर का. आता आपल्या मुलाचं नाव असते भास्कर. भा म्हणजे प्रभा, म्हणजे बघा, भा म्हणजे प्रकाश, कर म्हणजे करणारा, प्रकाश निर्माण करणारा कोण असतो? सूर्य असतो, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये मार्तंड आणि आदित्य, हा आदित्यचा पुत्र आहे, म्हणून सूर्याला मार्तंड ही पौराणिक नावे आहेत, लक्षात घ्या. आणि आदित्य हे शब्द लक्षात घ्या. आपल्या वर्गातली मार्तंड नावाचा मुलगा आहे आणि आदित्य नावाचा मुलगा आहे, तर तो कोण आहे? सूर्य आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता सहस्त्रकर, पुढचा शब्द आहे सहस्त्रकर. सहस्त्र कर म्हणजे हजारो, कर म्हणजे किरण निर्माण करणारा जो आहे, सूर्य उगवल्यानंतर जो हजारो किरण निर्माण करतो त्याला सूर्य असं म्हणायचं, लक्षात घ्या. सहस्त्रकर. आता सविता, सविता आणि सरिता यात फरक आहे. सरिता म्हणजे नदी आहे जी सरसर सरसर जाते, आणि सविता, बरोबर का, हा सूर्य आहे जो दिवस निर्माण करतो, तिला सविता असं म्हणायचं. आणि बऱ्याच वेळा सविता आपल्या शेजारची आपल्या वर्गातली मुलगी नाही रे, तर ती सविता म्हणजे सूर्य आहे. स्त्रीलिंगी, ती सविता हा स्त्रीलिंगी शब्द आहे, सूर्याच्या बाबतीमध्ये महत्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. ओके. आता जेथे जात नाही कवी तेथे जातो, जेथे जात नाही रवी तेथे जातो कवी. रवी म्हणजे कोण? तर सूर्य आहे, लक्षात घ्या. मित्र म्हणजे कोण? तर सूर्य आहे. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र म्हणजे सूर्य उगवल्यानंतर सगळे पक्षी चिवचिवाट करतात, स्त्रिया सडा सारवण करतात, आपले पुरुष आपापल्या कामाला जातात, काही जण जातात, नाही का, असं आपण सांगू शकतो. आता अर्क कशाला म्हणायचं? अर्क कशाला म्हणायचं? तर सूर्यप्रकाशनामुळे, सूर्यप्रकाश संश्लेषणामुळे पानामध्ये अन्न तयार होतं, म्हणजे एक थोडक्यात अर्क तयार होतो, अशा अर्थाने लक्षात ठेवायचं. सूर्याला अर्क असं म्हणतात, लक्षात घ्या. भानू, भा म्हणजे प्रकाश, नु म्हणजे निर्माण करणारा, प्रकाश निर्माण करणारा तो आहे सूर्य, म्हणजे तो कोण? भानू, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दीन, बघा, दीन, दिवा, दिनमणी, वासरमणी, आणि प्रभा. आता हे जे सगळे शब्द आहेत ना, हे दिवसाशी संबंधित, सगळे दिवस या शब्दाशी संबंधित, लक्षात घ्या. आता बघा काय म्हटले, दिन म्हणजे दिवस निर्माण करणारा, दिनकर दिवस निर्माण करणारा, प्रभाकर प्रभा निर्माण करणारा, दिनमणी, दिनमणी दिवस निर्माण करणारा मणी, गोळा, नाही का, ते गोळा बघा ते याच्यामध्ये. तर दुसरा आहे वासर, वासर म्हणजे दिवस, सप्ताह, अह म्हणजे दिवस, वासर म्हणजे दिवस. मग दिवस निर्माण करणारा जो मणी आहे त्याला वासर मणी सुद्धा म्हणतात, हेही लक्षात ठेवायचं आहे. आणि चंडांशू, बघा, चंडांशू, अंशू म्हणजे किरण, असे तेजस्वी किरण निर्माण करणारा जो आहे तो चंडांशू आहे. आणि अमरीशबाई जे आहेत, अमरीश. आता अमरीश म्हणजे काय? अंबर म्हणजे आकाश, या सगळ्या आकाशातला जो मालक आहे तो सूर्य आहे, म्हणून त्याला अमरीश असं म्हणतात, हे असं लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघा, पृथ्वी आहे. पृथ्वी हा शब्द आहे, तर हा कसा लक्षात ठेवायचा? याच्यावर प्रश्न परीक्षेला हमखास येतात बघा. वसुंधरा, वसुधा, धरती, धरणी. आता बघा, मी तुम्हाला वसु या शब्दाचा अर्थ करतो, सांगतो संपत्ती, संपत्ती. आता या ठिकाणी आपण जरा थोडेसे शब्द बघूयात. वसु या शब्दाचा बघा काय आहे? वसुंधरा, बरोबर का, वसुधा, ओके, वसुमती,
वसु वसु. ओके, आता याच्यानंतर जर बघितलं इथं वसु आलेला आहे, संपला विषय. वसु म्हणजे काय? संपत्ती धारण करणारी. वसुंधा, वसुधा, वसुंधरा, वसुंधरा लक्षात घ्या, वसुंधरा आणि वसुधा, बरोबर का? हे म्हणजे संपत्ती धारण करणारे असणारे वसुमती, ज्याच्यावर संपत्ती आहे त्याला म्हणायचं वसुधा. ओके, आता धरती, धरणी, धरिता बघा, धरणी, धरती, धरित्री, धरा, हे जे काय ध पासून सुरू झालेले आहेत, धरून ठेवणारी, सगळ्यांना सगळ्यांना धरून ठेवणारी कोण आहे? धरती आहे, धरणी आहे, धरित्री आहे, धरा आहे. ओके, आता पृथ्वी सगळ्याला माहिती आहे. रसा, जिच्या पोटामध्ये ज्वाला आहे, जी रसाने बनलेली आहे, तिला म्हणायचं रसा म्हणजे पृथ्वी, बरोबर का? क्षिती, क्षिती हा शब्द जरा वेगळा आहे. पृथ्वीला क्षिती म्हणतात, हे लक्षात ठेवा. ओके, आता बघा, अवनी, उर्वी, मेदिनी, बघा अवनी, उर्वी, मेदिनी, त्याच्यानंतर हा एक शब्द आहे कुंभिनी. हे स्त्रीलिंगी शब्द लक्षात ठेवा. अवनी, उर्वी, मेदिनी, कुंभिनी हे शब्द वेगळे आहेत, हे लक्षात ठेवायचे. विश्वंभरा, या विश्वाला भरून पावणारी, विश्वंभरा. क्षमा, क्षमा म्हणजे काय? सगळ्यांना सामावून घेणारी, माफ करणारी जी असते ती क्षमा असते. आणि मही हा जो शब्द आहे, जी महान आहे त्याला मही म्हणायचं. पृथ्वी, भूमी आणि जमीन तुम्हाला माहित आहे. यातले अवनी, उरवी, मेदिनी, मही, क्षमा आणि क्षिती हे महत्वाचे शब्द आहेत, कारण या शब्दांना अनन्यसाधारण महत्व आहे. बघ, क्षिती पृथ्वीला म्हणायचं, मही पृथ्वीला म्हणायचं, अवनी हा जो शब्द आहे अवनी, उरवी हा एक शब्द आहे, त्याच्यानंतर मही हा झालाय, उर्वी, मेदिनी आणि मेदिनी, मेद निर्माण करते. मेद म्हणजे अन्न निर्माण करते, म्हणजे तिला मेदिनी पण म्हणतात, बरोबर का? मेदिनी पण म्हणतात. हे शब्द लक्षात ठेवा, याच्यात तुमचा एकही शब्द चुकणार नाही, ही आपली गॅरंटी. पुढे बघा, चंद्र, नाही का? चंद्र आहे साक्षीला असं म्हटलं जातं. तुम्हाला चंद्र आवडतो तर याच्यामधला सगळ्यात महत्वाचा जो शब्द आहे बघा. आता इंदू, चंद्राला इंदू म्हणतात. बघा, चंद्राला काय म्हणतात? चंद्राला इंदू म्हणतात. इंदू, इंदू चंद्राला म्हणतात. आता मी या ठिकाणी हिमांशू डबल आले. बघा, हिमांशू का म्हणायचं? हिम, अंशू म्हणजे किरण. हिम म्हणजे बर्फासारखे पांढरे शुभ्र किरण निर्माण करणारा हिमांशू आहे. ओके, हिमांशू आहे म्हणजे हिमांशू. या ठिकाणी जर बघितलं आपण, दुसरा आहे शशी. शशाचं चित्र ज्याच्यावर आहे त्याला शशी म्हणायचं, तो म्हणजे चंद्र. शशधर सुद्धा आहे, शशांक सुद्धा आहे, म्हणजे सस्याशी संबंधित जे चित्र आहेत लक्षात घ्या. ससा कसा असतो? पांढरा शुभ्र असतो. मग याला आपण हिमांशू म्हणूयात, हिमांशू म्हणूयात, बरोबर का? त्याच्यानंतर सॉरी, हिमांशू नाही, ओके, शशी म्हणूयात आपण. काय म्हणूया याला? शशी, ज्याच्यावर सशाचं चित्र आहे तो पांढरा शुभ्र, त्याला शशी म्हणायचं. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे शशांक. शशांक बघा, सशाचं अंक म्हणजे चित्र आहे, त्याला शशांक म्हणायचं. ज्याने ससा धारण केला आहे त्याला शशधर म्हणायचं. लक्षात घ्या, काय म्हणायचं? शशधर. सस्याशी संबंधित असणारे शशी, शशांक आणि शशधर, बरोबर का? हे सस्याशी संबंधित आहेत, बरोबर का? आता पुढचा जो आहे तो मुद्दा आहे, लक्षात घ्या, अमृत. अमृताशी संबंध जे आहे, आता बघा, सुधांशू. सुधांशू जो शब्द आहे, किंवा याला आपण सुधाकर असं म्हणूयात. सुधाकर हा शब्द आहे, बरोबर का? सुधाकर, सुधा म्हणजे काय? अमृत. अमृतासारखा प्रकाश देणारा जो आहे तो सुधांशू आहे, सुधाकर आहे, लक्षात घ्या, बरोबर का? कर म्हणजे निर्माण करणारा. म्हणजे हा एक मुद्दा झाला, इथे संपलं, हा संपला, हा संपला, हा संपला, ओके, आणि हा संपला. विध आणि सोम हे लक्षात घ्या. चंद्राला विध म्हणतात, हे थोडं वेगळं काढतो मी. विध, चंद्राला काय म्हणतात? विध म्हणतात. त्याच्यानंतर सोम म्हणतात, सोमरस असतो बघा, नाही का? थंड असतो मस्त, तो सोमरस आहे, लक्षात घ्या. आता रात्रीच्या बाबतीत जर बघितलं आपण तर काय काय येतं रात्रीच्या संदर्भामध्ये? बघा, आता रात्रीच्या संदर्भामध्ये काय येतं तर आपण बघूयात. रात्र या विषयाच्या संदर्भामध्ये आलेला आहे. पहिला मुद्दा, निशा म्हणजे रात्र. निशा, रात्रीचा जो नाथ आहे तो निशा नाथ आहे, हा एक शब्द गेला. रजनीनाथ आहे, रजनीनाथ आहे, रजनीनाथ, ओके, म्हणजे हा एक शब्द झाला. हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला, हे सगळे झाले, बरोबर का? हा पण झाला, हा पण झाला, हा पण झाला, हा पण झाला. आता नक्षत्रेश, नक्षत्र म्हणजे तारा. मग
ताऱ्याची संबंधित कोण आहे? तारापती, सगळ्या ताऱ्यांचा मालक आहे कोण? चंद्र, म्हणून त्या चंद्राला तारापती असं म्हणले. नक्षत्रेश म्हणलेलं आहे. नक्षत्र म्हणजे नक्षत्र अधिक ईश, नक्षत्रेश हा चंद्र आहे, कारण त्या सगळ्या ताऱ्यांचा मालक आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना प्रकाश निर्माण होतो असं आपण म्हणूयात. आणि शुभ्रांशू जो आहे, शुभ्र अंशू, शुभ्र म्हणजे पांढरे शुभ्र किरण निर्माण करणारा जो आहे तो शुभ्रांशू आहे, लक्षात घ्या. आणि चंद्रमा, चंद्राला चंद्रमा पण म्हणतात नाही का. आणि कलानिधी, जो चंद्र कलेने वाढतो, 16 कला आहे त्याच्यामध्ये, कलेने वाढत जातो, त्याला कलानिधी म्हणायचं. हे चंद्राच्या बाबतीमध्ये आहेत आणि कायम परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात. आता दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. नदी, सरिता, तट्टिनी, तरंगिणी, जलसाहिनी, कल्या, नद, निर्झरणी, अपगा आणि तारिणी. आता यातला सगळ्यांना माहित आहे, नद म्हणजे सगळ्यांना नदी माहित आहे, लक्षात घ्या. नद हा शब्द सगळ्यांना माहित आहे. आता बघा याच्यात दोन मुद्दे आहेत. ही नदी वाहते, बरोबर आहे. नदी दोन काठाच्या मध्ये वाहते, लक्षात घ्या. हे दोन्ही तट आहेत. या तटावरून तयार झालं तट्टिनी. तट्टिनी तटाच्या मधून वाहते, तिला तट्टिनी म्हणायचं. जी नदी सर करत प्रवास करते तिला सरिता म्हणायचं. नदीला हा सरिता जो शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सरिता आणि सविता, सरिता म्हणजे सूर्य, सरिता म्हणजे नदी आणि सविता म्हणजे सूर्य. ओके. मग तरंगिणी, तरंग, हे बघा इथे तरंग निर्माण करतात, नदी अशी अशी वाहते तर तरंग निर्माण करतात म्हणून तिला तरंगिणी म्हणतात. राज्यसेवेला तारांगिणी विचारलं होतं, ते चुकीचं होतं. तरंगिणी हा शब्द महत्वाचा आहे. आता जलसाहिनी, जल म्हणजे पाणी वाहून जी आणते ना तिला जलसाहिनी म्हणायचं. जी पाणी वाहून आणते तिला जलसाहिनी असं म्हणायचं. कल्या, आता कल्ल्या असतात ना आपल्याशी, कल्ल्या असं लक्षात ठेवा. इकडे कल्ला, इकडे कल्ला, कल्ल्या आपण नदीला म्हणतात. नदीचा हा कल्ल्या हा जो शब्द आहे ना ते या ठिकाणी लक्षात ठेवा, कल्ल्या. ओके. निर्झरणी, निर्झरणी म्हणजे काय? जी की पाणी वाहून आणते. निर्झर म्हणजे झरा, झऱ्यातून सुरुवात होते आणि ती हळूहळू हळूहळू तिचा नदीचा विस्तार तयार होतो, ही निर्झरणी आहे. आणि आप म्हणजे पाणी, आप म्हणजे पाणी, लक्षात घ्या. आणि पाणी वाहून जी आणणारी आहे तिला आपगा असं म्हणायचं. आणि जी सगळ्या जनतेला तारती, सगळ्यांना पाणी पुरवती तिला तारिणी सुद्धा म्हणतात, लक्षात घ्या. हा, तारिणी सुद्धा म्हणतात. म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो तारिणी असं पण या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. ओके, तारिणी. ठीक आहे. ओके, हा एक मुद्दा झाला. आता लक्ष्मी बघा, श्री, इंदिरा, कमला, पद्मा, पद्मजा, महालक्ष्मी, मा, कमलजा, रमा आणि वैष्णवी. यातला पहिला मुद्दा आहे कुठल्याही स्त्री महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. स्त्री नसेल, स्त्री म्हणजे कोण? पैसा, बरोबर का? पैसा पाहिजे, लक्ष्मी, श्री, बरोबर का? इंदिरा हा एक शब्द लक्षात घ्या, इंदिरा हा एक शब्द महत्वाचा आहे. आता कमळाशी संबंधित जे आहेत, कमळाशी संबंधित जे आहेत, कारण लक्ष्मी ही कमळावर बसलेली आहे तर लक्षात घ्या कमळाला पद्म म्हणतात आणि लक्ष्मीला पद्मा म्हणतात. पद्मजा असं पण म्हणतात, त्यानंतर कमला असं पण म्हणतात आणि कमलजा असं पण म्हणतात, कमलजा. हे लक्षात घ्या. कमळ, पद्मा, पद्मजा, कमला, कमलजा हे आपलं लक्षात ठेवायचंय. हे सगळे कमळाशी निगडित आहेत. महालक्ष्मी, बरोबर का? लक्ष्मीचे नावं म्हणजे हा गेला आपला, हा गेला, हा गेला, हा गेला, इथे हाय पण संपला. आता ही रमा, रमेश कोण आहे? रमेश विष्णूला म्हणतात, लक्षात घ्या. विष्णू हा कोण आहे? विष्णू हा, विष्णूचं नाव आहे रमेश आणि मग त्याची बायको कोण आहे? रमा आहे. आणि विष्णूची बायको कोण आहे? वैष्णवी, लक्ष्मी आहे म्हणून तिला वैष्णवी असं पण म्हणतात, लक्षात घ्या. वैष्णवी पण म्हणतात. ओके, हा पण संपला, हा पण संपला. ओके, मग याच्यामध्ये महालक्ष्मी, कारण सगळ्या देवीची महत्वाची आहे, कारण पैशाशिवाय काय होत नाही. मग या ठिकाणी जर बघितलं आपण महालक्ष्मी आणि सगळ्यांची आई आहे म्हणजे ती मा आहे. ओके, क्लिअर? हे असं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा इथे विचारलंय काय तुम्हाला? ज्ञानी. आपल्या गावात एखादी समस्या निर्माण होते बघा. या गावामध्ये एक समस्या निर्माण झाली, सगळे लोक, एखादा रोग आला किंवा एखादी अडचण निर्माण झाली, सगळे लोक, एक असा एक व्यक्ती असतो गावामध्ये जो ज्ञानी असतो, जो जाणता असतो, जो नेनता असतो, जो डोळस असतो, जो जाणकार असतो. त्या व्यक्तीकडे जाऊन ते लोक समस्या सांगतात आणि मग तो व्यक्ती ज्ञानी असल्यामुळे त्या समस्येवर काय करतो? मार्गदर्शन करतो, समस्येवर उपाय सांगतो. त्याला म्हणायचं ज्ञानी, शहाणा, डोळस, जाणकार. कुठल्याही काम केल्यानंतर त्या कामाचा मोबदला दिला जातो. बघा या ठिकाणी या तिघांनी काम केलंय, मग त्याचा तो मालक आहे, या सगळ्यांना मजुरी देतोय. मजुरी म्हणजे भाटक. मजुरी म्हणजे काय? भाटक, लक्षात घ्या. भाडं असा पण शब्द आहे, भाडे.
नाही का, भाडं एखादं काम करण्यासाठी जो काही मोबदला लागतो त्याला भाटक म्हणतात, त्यालाच मजुरी म्हणतात, त्यालाच काय म्हणायचं, भाडं असं म्हणायचं. पुढचं आहे नरक. पाप आणि पुण्याच्या बाबतीमध्ये आपण ज्यावेळेस संकल्पना चर्चा करतो की बाबा जर पुण्य केलं तर स्वर्गात जातंय आणि स्वर्गात जातंय, आणि जर पाप केलं तर नरकात जातंय. नरक या शब्दाचा अर्थ आहे ज्या ठिकाणी तुम्हाला वाईट यातना मिळणार आहेत त्याला म्हणायचं नरक. म्हणजे काय, नरकामध्ये राक्षस असतात, ते बऱ्या विष्टाप्रत जागा असते, यमलोकीची जी काही यातनाप्रत जागा आहे, ज्या ठिकाणी तेलाची कळई उकळून वगैरे वगैरे अशा आख्यायिका बऱ्याच आहेत, त्याला नरक असं म्हणायचं. आता आहे पर्वत, जो की सातत्यानं परीक्षेला प्रश्न विचारला जातो पर्वतावर. मग बघा, शैल, गिरी, आचल, नग, आद्री, मेरू, अभि, भूधर, धराधर, धरणीधर, महीधर, भूमिधर, डोंगर आणि पहाड. आता याच्यामधला पहिला जो शब्द आहे तो आहे शैल. शैल या शब्दाचा अर्थ होतो दगड. दगडाने बनलेला जो आहे तो पर्वत आहे. दगडाने जो बनलाय तो पर्वत आहे. गिरी, ब्रह्मगिरी, बरोबर का. गिरी म्हणजे नीलगिरी, गिरी म्हणजे पर्वत. गिरी म्हणजे काय, पर्वत. अचल, अचल म्हणजे न हलणारा, चल म्हणजे हलणारे, आणि अचल म्हणजे न हलणारा. पर्वत गेला का या गावून त्या गावला नाही, जागीच आहे, न हलणारा आहे. नग, नग म्हणजे पर्वत, लक्षात घ्या. नग म्हणजे पर्वत, आणि नगाला हत्ती पण, हत्तीला पण नग म्हणतात, लक्षात घ्या. आद्री, आद्री, पाद्री नाही, आद्री म्हणजे काय, सह्याद्री. सह्याद्री, आद्री म्हणजे पर्वत आहे. मेरू म्हणजे उंच, महामेरू म्हणतो आपण, त्याच्यातला तो महामेरू म्हणजे उंच आहे. मेरू म्हणजे उंच, त्याला म्हणायचं मेरू. अभि, अभि म्हणजे पर्वत आहे बघा. आता जे पृथ्वीशी संबंधित आहेत, ज्या पृथ्वी या शब्दाशी संबंधित आहेत ते कोण कोणते बघा. भूधर, भू म्हणजे जमीन, जमीनला धरून असलेला. धराधर, धराधर, धरतीला धरून असलेला, बरोबर आहे का. धरणीधर, धरणीधर, धरणी म्हणजे पृथ्वी, धरणीला धरून असलेला. मही म्हणजे पृथ्वी, आणि मही म्हणजे पृथ्वीला धरून असलेला. भूमिधर, भूमिधर म्हणजे भूमीला धरून असलेला, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे. डोंगर आणि पहाड हे काय आहेत, त्याचे डोंगर आणि पहाड तुम्हाला सहज माहिती लक्षात घ्या. म्हणजे पृथ्वीचे संबंधित भू, धरा, धरणी, मही आणि भूमी याच्याशी भूधर, धराधर, धरणीधर, महीधर आणि भूमिधर हे त्या याला काय म्हणतो आपण त्याला, हे आहेत, धरून आहेत. म्हणून त्याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल, पर्वत असं सांगता येईल. तलाव बघा, तलाव, तलाव म्हणजे काय, तलाव. आता बघा, हा जो तलाव आहे, इथे एक नदीवर आपण कोंडला तलाव, इकडनं एक काठ आहे, इकडनं एक काठ आहे, बरोबर का. मग हे कसं लक्षात ठेवायचं, तर ते तट, आग, तट म्हणजे काठ, तट आहेत ना निर्माण केले, त्याच्या आतमध्ये पाणी आहे, मग त्याला तटाक किंवा तडाग म्हणायचं. तटाक किंवा तडाग म्हणायचं, तटावरून आलं बघा हे तट, तटाच्या आतमध्ये पाणी आहे, तट. सरोवर, सरोवर आहे, ओके. त्याच्यानंतर कासार हा एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे की कासार म्हणतात, लक्षात घ्या. कोणाला, तलावाला कासार म्हणतात. आणि पुण्यामध्ये तुम्ही जर गेला असाल सारसबागेमध्ये तर तिथं तळ्यातला गणपती आहे, तिथे अगोदर तळं होतं बघा. मग त्या तळं काढून टाकलं, जे काही आपले मित्रमैत्रिणी बाबा ज्यांना जाण्यासाठी उपयुक्त आहे तिथे, तर त्यांच्यासाठी मग तळं काढून टाकलं महानगरपालिकेनं आणि बाग बनवलेली आहे. पूर्वी त्याला तळ्यातला गणपती म्हणायचा, छान प्रसन्न वातावरण आहे, मग आपण तिला सारस बाग का म्हणतो, कारण का तळ्याला सारस म्हणतात, हे पण लक्षात ठेवायचं. तळ्याला काय म्हणतात, सारस असं म्हणतात, हे लक्षात घ्या, सारस असं लक्षात ठेवायचं, ओके. आता पुढचा जो आहे पाणी, कसं लक्षात ठेवाल, पाणी. जल, आप, नीर, अंबू, पय, जीवन, तोय, उदक, सलील, वारी, अंभ. आता बघा, याच्यावर तुम्हाला प्रश्न, नाना पाटेकरांची कविता आहे, त्यात पाण्याला नावं सांगितली बघा, काय म्हटलेलं आहे बघा. तर या ठिकाणी जर बघितलं आपण, पाणी, पाण्याला सगळ्यात तुम्हाला जे काही माहित आहे शब्द तो जल आहे. जल, सगळ्याला पाणी माहित आहे, जल म्हणजे पाणी, बरोबर का. दुसरा शब्द लक्षात ठेवायचा आहे आप. आप म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, त्याच्यानंतर आंबू म्हणजे पाणी, आणि अंभ म्हणजे पाणी, लक्षात घ्या. आता पय, आपण जे पितो त्याला पय म्हणजे पाणी असं सुद्धा म्हणतात, आणि जे पिल्यामुळे आपल्याला जीवन मिळतं त्याला जीवन, पाण्याला जीवन असं म्हणतात, बरोबर का. तोय, तोय हा जो शब्द आहे ना, तोय, तोय म्हणजे पाणी, तोय म्हणजे पाणी. आता उदक, बरेच लोक काय म्हणतात, मी पाणी सोडलं म्हणजे उदक सोडले. उदक सोडणे म्हणजे वाक्प्रचार आहे बघा, उदक सोडणे म्हणजे पाणी सोडणे. उदक या शब्दाचा अर्थ होतो पाणी. सलील म्हणजे पाणी, दुसरा सलील म्हणजे खेळकर होतो, सलील म्हणजे पाणी. बघा, ही वारी जी आहे, वारी म्हणजे पाणी, आणि वारी म्हणजे येरझारा, ओके. आणि अंभ म्हणजे पाणी, हे लक्षात घ्यायचं आहे. तर आप, नीर, अंब, अंबू, अंभ हे लक्षात घ्यायचे. पय, जीवन, तोय, सलील,
वारी हे जे शब्द आहेत हे आपलं असे लक्षात ठेवायचे पाण्याच्या बाबतीमध्ये. आता बघा, देवाला अनंग असं म्हणतात. बरेच शब्द आपण पुढे बघणार आहे, पण इथे आल्यामुळे शब्द सांगतो. मदन, कामदेव, परमेश्वर, परब्रह्म हे देवाला म्हणतात. आता हत्ती जो आहे, तर हत्तीचं काय काय काम आहे? तो बलाढ्य आहे, बलाढ्य प्राणी आहे, त्याला 2 सुळा आहेत, बरोबर आहे का? आणि तो युद्धामध्ये त्याचा वापर सुद्धा होतो. त्याला मतंग पण म्हणतात, लक्षात घ्या. त्याला मतंग असंही म्हणतात, करी असंही म्हणतात, पिल्लू असंही म्हणतात, लक्षात घ्या. काय म्हणतात? पिल्लू असंही म्हणतात. मग गज म्हणजे कोण? हत्ती. गज म्हणजे कोण? हत्ती. गजांत लक्ष्मी म्हणतो आपण, गजावर बसलेली लक्ष्मी. गज म्हणजे हत्ती. आता कुंज म्हणजे कुंज विहारी, नाही का? कुंज म्हणजे वन, जो कुंजात राहतो, वनात राहतो, तो कुंजर आहे, लक्षात घ्या. नाग हा शब्द फार महत्वाचा आहे. नाग म्हणजे सापाला पण नाग म्हणतो आणि हत्तीला पण नाग म्हणतो, हे एक लक्षात घ्या. हस्ती, ज्याला 2 हस्तदंत आहेत, त्याला हस्ती म्हणायचं. त्याबरोबर गजेंद्र, गजाचा सगळ्यांचा इंद्र आहे. नग सुद्धा हत्तीला म्हणतात. दंती, दात आहेत. वारण आणि द्वीप हे शब्द लक्षात घ्या. वारण द्वीप, मतंग, करी हे हत्तीला सुद्धा म्हणतात, हे लक्षात घ्या. आता चित्त, मानस, जाणीव, मन. ह्यात आपण चित्त ठिकाण्यावर नाहीये बाबा, तर चित्त असेल, माझा मानस आहे, माझी जाणीव किंवा मन चित्ताला म्हणतात, लक्षात घ्या. ढोंग, जो बतावणी करतो ना, ढोंग म्हणजे लबाड. बघा, हा लोकांना फसवतोय. बघा, हा ढोंगी आहे, काहीतरी कपडे परिधान केलेत आणि तो लोकांना फसवतोय. हा ढोंगी आहे, लपांड आहे, लचांडखोर आहे, लक्षात घ्या. म्हणजे दंभ, बतावणी करतोय, लबाड आहे, दांभिक आहे, लचांडखोर आहे. दांभिक म्हणजे काय? काहीतरी खोटारडेपणा तयार करतो, त्याला म्हणायचं दांभिक. ओके. आता पुढचा जो आहे तो आपल्याला बघायचा विरुद्धार्थी शब्द. बघा, समानार्थी तुम्ही असे लक्षात ठेवले की तुमचे विसरणार नाही, हे एक लक्षात घ्या. दुसरा जो मुद्दा आहे, आता तुम्हाला कसं करायला लक्षात ठेवायचे, या ठिकाणी बघा की विरुद्धार्थी शब्द आहेत. हर्ष म्हणजे आनंद, बरोबर आहे का? जेव्हा व्यक्ती आनंदी असतो तेव्हा प्रसन्न असतो, आणि जेव्हा दुःखी असतो ना, तर तेव्हा बघा एकदम दुःख असतं, सिरियस दुःख आहे. म्हणजे काय? प्रसन्न आपलं हर्ष, खेद म्हणजे दुःख, प्रसन्न खेद असं आपण या ठिकाणी हर्ष खेद असं म्हणू शकतो. हर्ष खेद. ओके. प्रसन्न खिन्न. आता प्रसन्न म्हणजे काय? लहानपणी आपण बघा शाळेमध्ये असायचं, कुठलं टेन्शन नव्हतं. आपलं एसआरच्या जागा आल्या, जागा वाढतील का, की नुसार किती मी पास होईल का, हा कुठलं टेन्शन नव्हतं. निवांत आपण खेळायचो, प्रसन्न होतो. आता करिअरचा प्रश्न आहे, तेव्हा ते करिअर आपल्या समोर आहे, म्हणून त्या ठिकाणी काय आहे? खिन्न आपण असं म्हणतो, दुःखी. पुढे बघा, चिडका. एखादा व्यक्ती असा इतका असतो की त्याला काही जरी विचारलं तो सातत्यानं चिडतो, त्याला म्हणायचं चिडका. आणि एखादा खूप काही त्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तो संयम बाळगतो, त्याला संयमपूर्ण म्हणायचं. चिडकाच्या विरुद्धार्थी संयमपूर्ण. पुढे बघा, हिला काहीतरी आशा आहे की माझा पगार वाढणार आहे, मी चांगलं काम केलंय, माझा पगार वाढणार आहे, पण हिला निराशा आहे, हिचा पगार वाढलाच नाही ना, खरंच कामच केलं होतं. आशा, निराशा, हिची निराशा झालेली आहे. आता बघा, इथे तुम्हाला परीक्षेमध्ये गट ब मध्ये फसवलं होतं. बघा, दातृत्व म्हणजे काय? दातृत्व म्हणजे देण्याची दानत असणे, दान करण्याची दानत असणे, त्याला म्हणायचं दातृत्व. आणि कृपणत्व म्हणजे काय? कृपणता म्हणजे काय? जो असा व्यक्ती असतो तो कोणाच्या बापालाही 1 रुपयाचा चहा पाजत नाही, 1 रुपया खर्च करत नाही आणि स्वतःलाही करत नाही, त्याला कृपणता म्हणायचं किंवा चुंगूस म्हणायचं. ओके. आता दांभिक म्हणजे कोण? फसवणारा. म्हणजे मी काहीतरी देतोय असं तो दाखवतोय, पण देत काही मात्र नाही, कवडी पण देत नाही आजीला, आणि हा अगदी प्रामाणिकपणे त्या आजीला दान करतोय, देण्याचं काम करतोय, म्हणजे तो प्रामाणिक आहे. दांभिकच्या विरुद्धार्थी प्रामाणिक. दांभिक म्हणजे खोटारडा. दांभिक म्हणजे काय? खोटारडा हा शब्द या ठिकाणी येतो, हे लक्षात घ्या. आता बघा, याची चड्डी आखूड आहे, एवढीच घातली बघा, याला म्हणायचं आखूड चड्डी. ओके. आणि ही लांब चड्डी, लक्षात घ्या. थिटा या शब्दाचा अर्थ असा होतो की आखूड. ओके. आता दमट. मुंबईमध्ये वातावरण हवेमध्ये आर्द्रता असते, ओलसरपणा असतो, त्याला दमट वातावरण म्हणायचं. आणि मग तिथे लिहिलं होतं पर्यायमध्ये उष्ण नाही मित्रांनो. दमटच्या विरुद्धार्थी कोरडे, पूर्णपणे कोरडं वातावरण. आमच्या मराठवाड्यामध्ये कोरडं वातावरण आहे, मुंबईमध्ये आमच्या दमट वातावरण आहे, लक्षात घ्या. दमट कोरडे असं लक्षात ठेवा. पुढे बघा, आता कुठल्याही देशाची, कुठल्याही घराची, कुठल्याही गावाची जी काही प्रगती होते त्या प्रगतीला अभ्युदय असं म्हणतात. गाव उदयाला आलेलं आहे, त्या गावाचा उत्कर्ष होतोय, त्या गावाची प्रगती होतीये. हे गाव बघा, प्रगती होतीये, भरभराट होते, उन्नती होती. या गावातले शेतकरी टॅबवर, प्रत्येक शेतकऱ्याकडे टॅब आहे, AI वापरतात. या गावामध्ये अभ्युदय, उत्कर्ष, प्रगती, भरभराट, उन्नती आहे, बरोबर का?
पण अशा या गावामध्ये ओसाड गाव पडत चाललंय, गावात पाणी नाहीये, पूर नाहीये, त्या गावाचा अपकर्ष होतोय, त्या गावाची अधोगती होतीये. म्हणजे अपकर्ष म्हणजे खाली जाणे, उत्कर्ष म्हणजे वर जाणे, असं लक्षात ठेवायचं. ओके. असाध्य म्हणजे काय बघा, एखादी गोष्ट आहे की जी आपण साध्य करू शकत नाही. समजा असं म्हणलं, इथून मी पोहत पोहत अमेरिकेला जातो, हे असाध्य आहे, बरोबर का. पण नदीमधून या काठावरून त्या काठावर जातो, हे साध्य असणार आहे. हे असाध्य, हे काय असणार आहे, साध्य असणार आहे. पुढे बघा, उत्थान, प्रोन्नती, प्रगती, उभारणी. उत्थान म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाचा, कामाचा किंवा प्रोजेक्टचा उभारणी करणे, याला उत्थान म्हणायचं. एक प्रोजेक्टचं काम चालू आहे बघा. ओके. ही उन्नती आहे, ही प्रगती आहे, ही उभारणी आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर इथे काय झालं, युद्धामुळे जे काही प्रकल्प आहेत तुमचे नेस्तनाबूत झालेत बघा, मग त्यांचं पतन झालंय, बरोबर का. त्यांचं काय झालंय, पतन झालंय. म्हणजेच त्यांची अधपतन आहे, अधोगती आहे किंवा घसरण आहे, बरोबर का, अशा अर्थाने. पुढचा कृपण किंवा कंजूस, हे समानार्थी बघा, घेतलं होतं आपण. बघा परत सांगतो तुम्हाला, अजून PYQ कॉपी होतात, त्याचा समानार्थी ते सगळे तुम्हाला जर चांगले माहित असले ना, कृपण, कंजूस, उदार, दानशूर, हाच प्रश्न इकडे आला होता बघा. हा कृपण आहे, कंजूस आहे, 1 रुपया कोणाला देत नाही, आणि हा उदार आहे, लक्षात घ्या. ओके. मूर्ख म्हणजे काय, की जो चांगल्या गोष्टीचा खराबा करतो त्याला म्हणता येईल मूर्ख, त्याला कळत नाहीये, हा मूर्ख आहे. आणि हे व्यक्ती शहाणे आहेत, जाणतेत, हुशार आहे. ओके. आता कृपाळू, दयाळू म्हणजे काय, आजी ही कायम कृपाळू असते, दयाळू असते, त्याला दया वाटते. आणि काही इतके लोक क्रूर असतात की ते हत्या करायला भीत नाही, त्याला निर्घुण म्हणायचं. काय म्हणायचं, त्याला कुठल्याही प्रकारची घृणा त्यांना वाटत नाही, त्याला निर्घुण असं म्हणायचं. आता समजा मी इथं गाय लागलो तर तुम्हाला कर्णकटू वाटेल, बरोबर का. म्हणजे कर्कश वाटेल, कर्णकटू वाटेल. कावळा येऊन काव 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 करतो, ते कर्णकटू वाटतं, कर्कश वाटतं. पण कोकिळा जेव्हा आपल्या समोर गाते तेव्हा ते मंजूळ असतं. म्हणजे काय असतं, कर्ण मधुर असतं, ऐकायला मस्त वाटतं, मंजूळ असतं. आता पुढे बघा, आनंद, मोद, हे जे आहेत ते हे काय असणार आहे, आनंद, मोद, हे कोण असणार आहेत, इथे आनंद आहे बघा, यानं आनंदाला मोद पण म्हणतात. आणि इथे दुःख आहे. ओके. पुढे बघा, लाभ, एखादा फायदा होणे, काहीतरी चांगलं मिळालंय, चांगला पगार वाढलाय, म्हणजे घरात डेव्हलपमेंट आहे, लाभ आहे, बरोबर काय. आणि इथे नोकरी गेली, घरात मध्ये बायकोनं भांडणे केलीत, तिथे काय झालेली आहे, हानी म्हणजे क्षती झालेली आहे. हा शब्द लक्षात ठेवा. क्षती म्हणजे हानी, नुकसान. क्षती म्हणजे काय, नुकसान, हे लक्षात ठेवायचं, नुकसान. हा. आता पुढे बघा, आवक. 1 तारखेला पगार झाला, ही झाली आवक, 1.5 लाख पगार आला. जावक, लगेच काय गेला, घराचा EMI गेला, गाडीचा EMI गेला, मुलाच्या शिक्षणाची फीस गेली, बाकी सगळ्या गोष्टी गेल्या, संपला, ही झाली जावक. ओके. पुढे बघा, आयात. दुसऱ्या देशातून आपण जेव्हा माल, दुसऱ्या देशातला माल मागवतो त्याला म्हणायचं आयात, आणि विकतो दुसऱ्या देशात नेऊन त्याला म्हणायचं निर्यात. आयात, निर्यात विचारलंय परीक्षेला. शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष. शुद्ध पक्ष म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेकडे कलेने चंद्र वाढतो, त्याला शुद्ध पक्ष म्हणायचं, म्हणजे प्रकाशमन तयार होतो. आणि वद्य पक्ष म्हणजे त्याला कृष्ण पक्ष पण म्हणतात, जो की पौर्णिमेपासून अमावस्येकडे हळूहळू अंधारी रात्र तयार होते, त्याला म्हणायचं शुद्ध, काय म्हणायचं, वद्य पक्ष. वद्य म्हणजे कृष्ण पक्ष, म्हणजे काय तयार होतं, अंधार तयार होतो. हे शब्द समूहाबद्दल एक शब्दामध्ये पण येतात आणि विरुद्धार्थीमध्ये पण येतात, हे असं लक्षात ठेवायचं. हे झाले विरुद्धार्थी शब्द. आता पुढचा जो मुद्दा आहे तो बघायचा आहे आपल्याला, वाक्प्रचार. वाक्प्रचार कसे लक्षात ठेवायचे बघा, चित्र, त्याचा प्रसंग, या सगळ्या गोष्टीवरनं आपण वाक्प्रचार लक्षात ठेवूयात. तुमचा एकही मार्क्स वाक्प्रचारामध्ये जाणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो मित्रांनो. बघा आता पहिला प्रश्न आहे, पहिला वाक्प्रचार आहे छाती फाटणे. छाती फाटणे म्हणजे काय, दुःखाने मन अत्यंत व्यथित होणे. बघा चित्र लक्षात ठेवा, काकाने छातीला हात लावलाय, काकाने छातीला हात लावलाय. याचं कारण असं आहे, त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांची बातमी त्या काकांना मिळाली आहे आणि ती बातमी ऐकून काकाची छाती फाटलेली आहे. छाती फाटलेली आहे. छाती फाटणे या शब्दाचा अर्थ होतो की दुःखाने मन अत्यंत व्यथित होणे, दुःखी होणे, याचा तो अर्थ या ठिकाणी होतो. हे असं लक्षात ठेवायचं. आता छाती फाटणे हा शब्द दुःखाशी संबंधित आहे. बघा वाक्प्रचार जो आहे तो छाती फाटणे हा दुःखाशी संबंधित आहे. आता दुसरा आहे छातीचा कोट करणे, छाती करणे, बरोबर का. छातीचा कोट करणे किंवा छाती करणे याचा असा अर्थ होतो की धैर्य, बघा जे काही संकट येतात आपल्या समोर त्या संकटाला धैर्याने सामोरे जाणं. म्हणजेच काय लक्षात घ्या की आता या ठिकाणी बघा हे जे काही भाऊ आहेत नाही का, हे भाऊ जंगलामध्ये त्या डोंगरामध्ये काय करतायत, जातायत, प्रवास करतायत आणि यांच्या समोर अचानकपणे बिबट्या उभा राहिला.
बरोबर आहे का? मग यांनी काय केलं, छातीचा कोट केला, छाती केली, म्हणजे जे काही संकट आहे त्या संकटाला ते घाबरले का? नाहीये. छातीचा कोट करणे म्हणजे एक निर्जळ स्थळ आहे, त्या डोंगरावर कोणीच सापडत, एकदम चिटपाखरू सुद्धा नाहीये, आणि त्या ठिकाणी भयान याच्यामध्ये जोराचा पाऊस आलाय, आणि त्याच्यामध्ये तो काय करतात, छातीचा कोट करून तो मार्गक्रम करत आहे. म्हणजे याचा अर्थ काय, धैर्याने संकटाला सामोरे जाणं, असं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, छाती वर करून चालणे. बघा, छाती फाटणे दुःखाशी आहे, छातीचा कोट करणे धैर्याशी संबंधित आहे. आणि इथे काय, छातीवर करून चालणे म्हणजे काय, स्वतः फार अभिमानी आहे असं या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. ऐटीत चालणे, निर्भयपणे चालणे किंवा अभिमानाने चालणे. म्हणजे गाडी बंगला सगळंच पॅकेज वेल आहे, सगळंच वेल आहे, तर तो काय करतोय माहिती का, छातीवर करून चालतोय. कारण त्याचं जे काही आर्थिक स्थैर्य आहे ते खूप मजबूत आहे. मग तो ऐटीत चालतोय, निर्भयपणे चालतोय, अभिमानाने चालतोय. म्हणजे काय, छातीवर करून चालणे. तुम्हाला एकदा समजा एखादी पोस्ट मिळाली तर तुम्ही काय करता, छातीवर करून चालता, तसं. ओके, पुढे बघा, छातीवर दगड ठेवणे. आता छातीवर दगड ठेवणे म्हणजे काय, एखादी दुःखद गोष्ट स्वीकारणे. बघा, आता काय झालं या चित्रामध्ये जर बघितलं आपण, तर इथे या स्त्रीचा नवरा मरण पावलाय, आणि ही गोष्ट तिने काय केलं, ती स्वीकारली, दुःखद गोष्ट आहे, असं व्हायला नको होतं, पण अशी घटना घडली. मग तिने ते दुःख जे आहे ते अस्थि विसर्जन केल्या. बरोबर का? अस्थि विसर्जन करून काय व्हायला, जी काही दुःखद गोष्ट आहे अस्थि विसर्जन करून आपलं छातीवर दगड ठेवला आणि आपल्या मुलाबाळाचं शिक्षण कसं करता येईल याचा विचार केला. याला म्हणायचं दुःखद गोष्ट स्वीकारून पुढे जाणं, म्हणजे छातीवर दगड ठेवणं, असा आपण त्याचा अर्थ तयार होतो. बघा, छाती दुखणे किंवा छाती फाटणे आपण असं म्हणतो या ठिकाणी. बघा, छाती फाटणे दुःखाशी संबंधित आहे, छातीचा कोट करणे धैर्याशी संबंधित आहे, छातीवर करून चालणे हा आपण याला थोडक्यात म्हणाले की अभिमान किंवा निर्भयपणाशी संबंधित आहे, आणि छातीवर दगड ठेवणे म्हणजे दुःखद गोष्ट स्वीकारणे याशी संबंधित आहे. आता अनुग्रह करणे म्हणजे उपदेश करणे, म्हणजे एखाद्याला काहीतरी चांगलं सांगणं. मग तो गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये हा आपलं अनुग्रह करणे होतो. मग इथे जर बघितलं मित्रांनो, तर गुरु आणि शिष्यामध्ये काय चालू आहे, हे अनुग्रह. म्हणजे गुरु शिष्याला सांगतात की समाजात कसं वागलं पाहिजे, हा अनुग्रह करतायत. बरोबर का? आयुष्यात कसं काम केलं पाहिजे हा अनुग्रह करतात, म्हणजे उपदेश करतात. मग अनुग्रह करणे म्हणजे काय, तर उपदेश करणे असा अर्थ होतो. पुढचा आहे दाती तृण धरणे. दाती तृण धरणे म्हणजे काय, शरण जाणे किंवा पराजय कबूल करणे. बघा, आता या राजांनी इथे काय केलेलं आहे, आक्रमण केलं या राज्यावर, आणि या राजाने आक्रमण केलं, आणि मग त्यांनी काय केलं, त्या सगळ्या राजाला, त्या देशाला नेस्तनाबूत केलं. मग त्यावेळेस तिथले सैनिक त्या राजाला शरण गेले, पराजय त्यांनी कबूल केला, त्यांनी दाती तृण धरले. दाती तृण म्हणजे गवत धरणे. मी मान्य करतो की मी पराजित आहे, मी तुम्हाला शरण आलोय, आम्हाला अभय द्या, असा एक मुद्दा आहे. मग अभय देणे म्हणजे सुद्धा एक वाक्प्रचार असतो. मग त्यावेळेस अभय देणे हा सुद्धा मुद्दा इथे येऊ शकतो, लक्षात घ्या. अभय येणे म्हणजे काय, अभय देणे म्हणजे काय, अभय देणे की सुरक्षितपणाची हमी देणे. आता हा राजा काय म्हणाला सगळ्या सैन्याला, तुम्हाला जरी आम्ही हरवलं असेल तरी तुम्हाला आम्ही सुरक्षितपणाची हमी देतोय. म्हणजे काय करतोय, तुम्हाला आम्ही अभय देतो, तुम्हाला कोणी मारणार नाही, तुम्ही राहा, आमच्या सोबत राहा किंवा एक वेगळं राहा, पण आमचं तुम्हाला काय आहे, अभय आहे. आता पुढे बघा, आहुती देणे. सर्वस्व अर्पण करणं किंवा प्राणार्पण करणं. ज्या देशभक्तांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केलंय, प्राणार्पण केलंय, त्याला म्हणायचं आहुती दिलेली आहे. देशभक्तीच्या यज्ञामध्ये आहुती देणे म्हणजे काय, त्याला म्हणायचं सर्वस्व अर्पण करणं. बरोबर का? सर्वस्व अर्पण करणं किंवा आहुती देणं असं म्हणता येईल. ओढ लागणे. आता बघा, आतुरता वाढणे. आता ओढ लागणे म्हणजे काय सांगायची मला गरज नाहीये. हिच्या प्रियकराची, हिला होणाऱ्या नवऱ्याची काय लागलेली आहे, ओढ लागलेली आहे. काय लागलेली आहे, ओढ लागलेली आहे. त्याला म्हणायचं आतुरता वाढणे. आता बघा, पुढचा जो मुद्दा आहे औषधाला नसणे. बघा, आता बऱ्याच वेळा काय म्हणलं की तुमच्या घरात साखर आहे का, असं विचारल्यानंतर आपण काय म्हणतो, आमच्या घरात औषधालाही साखर नाही. म्हणजे मुळीच नसणं, म्हणजे औषध लागतं किती, थोडंसं, पण त्यासाठी सुद्धा ती उपलब्ध नाही, याचा अर्थ होतो मुळीच नसणे किंवा उपाय नसणे. आता या शेतकऱ्याला विचारलं पाणी आहे का बाबा, तर तो शेतकरी म्हणतो पाणी प्यायला काय, औषधाला सुद्धा पाणी नाहीये, सगळा दुष्काळ पडलाय, एक थेंब सुद्धा पाणी नाही, म्हणजे पाणी औषधाला सुद्धा नाही, अशा अर्थाने आपल्याला सांगता येईल. आता अग्निदिव्य करणं म्हणजे काय, मोठा त्याग करणं, कठीण कसोटीस उतरणं. बघा, आता हे इथे जे काही दिसते बघा, अग्नी. बरोबर का? मग इथे काय झालं की या स्त्रीचा नवरा मरण पावलाय,
आणि हिचं घरदार पण जळालेलं आहे आणि या सगळ्या परिस्थिती अचानकपणे काहीच नाही, घरी खायला अन्न सुद्धा नाहीये, असं सगळीकडनं संकट आलेली आहेत. आणि मग ती स्वतः काय करत आहे, अग्निदिव्य करत आहेत. म्हणजे कठीण, तिच्या आयुष्यामध्ये कठीण कसोटी आलेली आहे आणि त्या कठीण कसोटीला सामोरे जाते, म्हणजे मोठा त्याग तिने केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता वाखाणणी करणे, स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे, तुमचा रिझल्ट लागलाय, एखाद्याला लिपिक मिळाली, मग तुम्ही गाणं टाकलं, आले तुफान जरी जिद्द ना सोडली, नाही का, पायी फुपाटा, नाही का, रुतेल काटा, अशी गाणे लागून तुम्ही रील्स बनवता बघा. मग त्या रील्स बनवल्यात, मग गावामध्ये तुमचा सत्कार होतो, गावामध्ये सगळे लोक तुम्हाला काय करतात, तुमची वाखाणणी करतात, वाहवा करतात, प्रशंसा करतात. थोडक्यात त्याला आपण काय म्हणूयात, वाखाणणी करणे म्हणजेच काय करणे, चहा करणे. चहा करणे म्हणजे स्तुती करणे, बरोबर का. म्हणजे स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे हा समानार्थी वाक्प्रचार आपल्याला सांगता येईल, बरोबर का, हे लक्षात घ्यायचंय. आता वाऱ्यावर सोडणे किंवा कानाडोळा करणे. आता वाऱ्यावर सोडणे किंवा कानाडोळा करणे म्हणजे काय, आपण म्हणतो की आपण कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, त्यालाच वाऱ्यावर सोडणे पण म्हणतो की दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे. आता बघा, समजा नियम आहेत, नियमांकडे कानाडोळा करणे म्हणजे ट्रॅफिक मध्ये चालत असताना शहरामध्ये गाडीवर मोबाईल बघणं, हा काय आहे, नियमांना कानाडोळा केलेला आहे, दुर्लक्ष केलेला आहे. म्हणजे हा काय करतोय, कार्यकर्ता काय करतो, हा कानाडोळा करतोय. म्हणजेच वाऱ्यावर यानं सगळे नियम काय केले, वाऱ्यावर सोडले. नियम धाब्यावर बसविणे सुद्धा म्हणतो आपण त्याला. धाब्यावर बसविणे म्हणजे काय, नियमबाह्य वागणं असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे दुर्लक्ष करणं. पुढे बघा, व्यथित होणं, दुःखी होणं. व्यथित होणं म्हणजे काय, दुःखी होणं. भाऊनं परीक्षेचा फॉर्म भरला होता बघा, आणि इथे बघा तुम्हाला सांगतो, मग याचा काय आला, याचा रिझल्ट नापास आला. म्हणजे याला ASO ला मार्क्स होते, ASO साठी 301 आणि मेरिट लागलं 302, बरोबर का. हा STI झाला असता, पण याला मंत्रालयामध्ये आवर सचिव व्हायचं होतं. मग ही बातमी ऐकून तो काय झाला माहिती की नाही, त्याचं मन दुःखी झालं, म्हणजे दुःखी, व्यथित झाला. व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे, फोन ऐकून. ओके. त्याच्यानंतर पुढचं आहे अंगाची लाहीलाही होणे. रागाने बेफाम होणे हा एक अर्थ आहे. संतापाने लाल होणे म्हणजे अंगाचा तिळपापड होणे, आपण असं पण म्हणू शकतो. अंगाचा तिळपापड होणे असं पण या ठिकाणी आपण म्हणू शकतो, लक्षात घ्या, बरोबर का. म्हणजे इथं बघितलं की बॉस, हा बॉस आहे बघा, यांनी प्रोजेक्ट पूर्ण न केल्यामुळे हे सगळे जे कार्यकर्ते साईडला बसलेत बघा, यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला नाही, म्हणून यांच्या अंगाचा तिळपापड झालाय, अंगाची लाहीलाही झाली. म्हणजे रागाने ते बेफाम झालेले, संतापाने ते लाल झालेत बघा, संतापाने ते लाल, चेहरा लाल बुंद आहे, म्हणजे अंगाची लाहीलाही झालेली आहे. लाही म्हणजे विस्तव, लाहीलाही झालेली आहे, याला म्हणायचं अंगाची लाहीलाही होणे. पुढे बघा, हात झटकणे. हात झटकणे म्हणजे काय, जबाबदारी टाळणे. ते मी काम करणारच नाही. समजा मी एखादं काम सांगितलं की आपण लगेच म्हणतो नाही नाही मला काय घेणं नाही, ते मी काम करणार नाही. बघा या ठिकाणी ह्या बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत यांना काम सांगतात, ते काय म्हणतात, हात झटकतात. माझं ते काम नाही, जबाबदारी टाळलेली आहे, त्याला म्हणायचं हात झटकणे. ओके. असे हात करणे म्हणजे मी काम करणार नाही, म्हणजे ते माझं काम नाही. ओके. जबाबदारी टाळणे. पुढचं आहे कानावर हात ठेवणे. आता याचाही अर्थ काय होतो, ऐन वेळी जबाबदारी टाळणे हा एक अर्थ होतो. दुसरा आहे, तुम्हाला माहीत असून सुद्धा माहीत नसल्याचा बहाणा करणे, म्हणजे थोडक्यात अज्ञान प्रकट करणं. तुम्ही मला विचारलं, सर नेमकं गट ब चं मेरिट काय लागेल, गट क चं मेरिट काय लागेल, तर मी काय म्हणणार, मला खरंच माहित नाही. माहीत असून सुद्धा अज्ञान प्रकट करणं म्हणजे माहीत असून सुद्धा म्हणजे काय करणं, न सांगणं, नसल्याचा बहाणा करणं. मग या ठिकाणी बघा, हे त्याला विचारतात एका घटनेबद्दल. मग हा कानावर हात ठेवतोय, कानावर काय करतोय, हात ठेवतोय. आणि मग कानावर हात ठेवणं म्हणजे काय, मला माहित नाही, मला माहित नाही ती गोष्ट, त्याला माहित आहे. माहित असून सुद्धा माहित नसल्याचा तो बहाणा करतोय, म्हणजे कानावर हात ठेवतोय, हे लक्षात ठेवायचं. ओके. पुढे बघा, आकाशाची कुऱ्हाड होणे. आता आकाशाची कुऱ्हाड होणे म्हणजे काय, इथे शेतकरी कुटुंब आहे बघा, इथे कुऱ्हाड दाखवली आकाशातून बघा. मुळामध्ये एकीकडे कर्जबाजारीपणा आहे, दुसरीकडे घरामध्ये आजारपण आहे, तिसरीकडे पिकाला सोयाबीनला भाव नाहीये, आणि चौथीकडे संकट आले ते पावसाचं. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यावर्षी भरपूर पाऊस झाला, आणि म्हणजे तर असं म्हणतात की आसमानी आणि संकट, आपलं सुलतानी संकट जेव्हा शेतकऱ्यावर येतात, आसमानी म्हणजे पावसाचं संकट आणि सुलतानी मधल्या इथल्या व्यवस्थेचं संकट, म्हणजे चोही बाजूनं संकट येणं, सर्व बाजूनं संकट येणं, त्यालाच म्हणतो आपण आकाश फाटणे सुद्धा असं म्हणतो. आणि आकाश फाटणे म्हणजे काय, तर सर्व बाजूने, चोही बाजूने संकट येणं, हे समानार्थी वाक्प्रचार आहेत, लक्षात घ्या. ओके. पुढे बघा, इतिश्री करणं. इतिश्री करणं म्हणजे शेवट करणं, समारोप करणं,
बरोबर का. इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे, लक्षात घ्या. आता यांची मीटिंग आहे, या मीटिंगचा काय झाला, इतिश्री झाली बाबा, समाप्ती झाली. आता अपसायदान नाही का, आता विश्वात्मके देवे, म्हणजे इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे. याचा विरुद्धार्थी वाक्प्रचार जो आहे, विरुद्धार्थी वाक्प्रचार आहे ओनामा करणे. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, सुरुवात करणे, श्री गणेशा करणे. बरोबर का. ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, सुरुवात करणे, श्री गणेशा करणे, याचा विरुद्धार्थी वाक्प्रचार आहे. आणि दुसरा आहे शेवटचा, पोबारा करणे म्हणजे काय, तर पळून जाणे, पलायन करणे, सुवाल्या करणे, धूम ठोकणे. बघा आता या ठिकाणी चोरांनी बँकेमध्ये दरोडा टाकला आणि चोरांनी काय केलं, पलायन केलेलं आहे, पोबारा केला आहे, सुबाल्या केलेत. आता सुबाल्या करणे हा वाक्प्रचार समानार्थी बघा पोबाराचा. मग बाकी पळून जाणे, पलायन करणे, धूम ठोकणे त्याचे अर्थ आहेत. मग यांनी काय केली, धूम ठोकलेली आहे, पलायन केलेलं आहे, पळून गेलेले आहेत. म्हणजे ज्यांनी पैसे, जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल घेऊन त्यांनी पोबारा केलेला आहे. बरोबर का. त्याला म्हणायचं सुबाल्या करणे असं सुद्धा म्हणतात, हे लक्षात घ्यायचं आहे. हे झाले 20 वाक्प्रचार. असेच वाक्प्रचार आपल्या बॅचमध्ये शब्दसंग्रहाची जी बॅच आहे, आणि ही अपडेटेड बॅच आहे. बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की मागच्या ज्या काही बॅचेस आहेत त्या इकडे इन्क्लूड केल्या नाही आहे मित्रांनो. त्याच्यावर आपण खूप अभ्यास करून AI जनरेटेड ह्या सगळ्या याचा वापर करून एक प्रसंग, एक प्रतिमा, एक गोष्ट तयार करून हे वाक्प्रचार तयार करतोय, हे लक्षात घ्या. आता बघा म्हणी आपण बघूयात. 20 म्हणी. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर म्हणीमध्ये पहिली आहे वासरात लंगडी गाय शहाणी. त्याला समानार्थी म्हण आहे गावंड्या गावात गाढवी सवासीन. बघा उदाहरणार्थ सांगतो, मग इकडे जाऊयात आपण, की एक गाव आहे, त्या गावामध्ये सगळे अज्ञानी लोक आहेत आणि अज्ञानी लोकांमध्ये तिथला एक मुलगा पुण्यासारख्या शहरामध्ये येतो, थोडासा अभ्यास करतो पंचायत राजसारखा, आणि मग गावामध्ये ग्रामसभा भरते आणि तो ग्रामसभेत जाऊन स्वतः थोडंफार जे काही ज्ञान शिकलाय तो पाजळायला प्रयत्न करतो. आणि मग त्याला असं वाटतं की मी या जगातला सगळ्यात हुशार व्यक्ती आहे. म्हणजे जे काही अज्ञानी लोक आहेत त्या अज्ञानी लोकांमध्ये थोडंफार ज्ञान असलेला व्यक्ती स्वतःला फार शहाणा समजतो. म्हणजेच वासरात लंगडी गाय शहाणी, गावंड्या गावात गाढवीन सवासीन असा अर्थ होतो. एक जंगल आहे, एक सपाट एक असं ओसाड माळरान आहे, तिथं कुठल्याही प्रकारचं झाड नाही, काहीच नाही. तिथे एक एरंडाचं झाड उगवलं आणि त्या एरंडाला असं वाटायला लागलं की मी एक वटवृक्ष आहे. बरोबर का. म्हणजे काय, जेथे सगळेच अप्रबुद्ध जमलेले असतात, अप्रबुद्ध म्हणजे बुद्धी नसलेले, तेथे अर्धवट शहाणा सुद्धा पंडित समजला जातो. निर्जन प्रदेशामध्ये एखादं एरंडा झाड सुद्धा म्हणून वृक्ष म्हणून मोठं मानलं जातं. आता बघा या चित्रामध्ये जर बघितलं तर ही सवाशिने गाव आहे आणि त्या गाढव्या गावामध्ये सवाशिने वासरामध्ये लंगडी गाय शहाणी आहे, असं ते सगळं चित्र या ठिकाणी बघू शकता. म्हणजे वासरात लंगडी गाय शहाणी, गावंड्या गावात गाढवी सवासीन, म्हणजेच काही सगळे त्याला महत्व देतात, लक्षात घ्या. बाकी सगळे अज्ञानी लोक आहेत. आणि मग यामध्ये गायीला महत्व आहे आणि इथे गाढवाला महत्व आहे. गाढव गाव आहे, त्या गाढवा गावात गाढवीन सवासीन आहे, असा तो त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे बघा आपण घेत असताना समानार्थी, विरुद्धार्थी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि तेच आपण झिरो एरर मराठी असेल किंवा व्याकरणाचा अभ्यास करत असताना सुद्धा आपण शाश्वत क्लास नोट्स मराठीमध्ये सुद्धा हा बदल केलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ओके. आता बघा अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. आता या कार्यकर्त्यानं काय केलं, या कार्यकर्त्याला यश मिळालं. हे बघा याला ट्रॉफी दिसते हातामध्ये. बरोबर काय. हा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला. अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे म्हणजे काय, तर थोड्याशा यशाने, म्हणजे थोडंसं यश मिळतंय. समजा क्लर्क आलं की हवेत, नाही का, मग आले तुफान जरी जिद्द ना सोडली, नाही का, तू असं काय करतो, दाखवतो स्वतःला की मी फार ग्रेट आहे, असं नाही आहे. बरोबर का. थोड्याशा यशाने हुरळून गेला म्हणजे बाकीचे लोक काय म्हणतात बघा, हे आजोबाला म्हणतात अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालाय. हा अर्ध्या हळकुंडानं पूर्ण हळकुंड आहे का, नाही, थोड्याशा यशाने हुरळून गेलेला आहे. पुढे बघा आडला हरी गाढवाचे पाय धरी. आता हे मोठे साहेब आहेत, मोठे ऑफिसर आहेत, पण यांचं काम लाईनमॅन कडे पडलं. मग त्याच्याकडे पडल्यानंतर मग त्याला म्हणतात साहेब, लाईनमॅन साहेब माझं एवढं काम करून द्या, माझं एवढं काम करून द्या, कारण तो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. पण आडला हरी म्हणतात ना गाढवाचे पाय धरी, म्हणजे काय, अडचणीच्या प्रसंगी मूर्ख माणसाची स्तुती विनवणी करावी लागते. याचा आता ही मन कुठून आली बघा, सांगतो तुम्हाला. कथेमध्ये की श्रीकृष्णाचा जन्म झाला जेलमध्ये, मथुरेमध्ये, कंसाच्या जेलमध्ये, आणि मग वासुदेव कृष्णाला घेऊन बाहेर आले. तेव्हा रात्र होती आणि त्या रात्री वासुदेव असा कृष्णाला टोपलीमध्ये घेऊन जात होते आणि समोर गाढवं दिसली. मग त्यांना वाटले बघून गाढवं ओरडतील, कारण हरी आडलाय ना, त्याला गोकुळात जायचंय.
आणि मग त्याला जाण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा काय केलं, त्या गाढवाला नमस्कार केला, बाबा तुम्ही ओरडू नका, तुम्ही ओरडल्यामुळे सैन्य जाग होईल आणि मला पकडलं जाईल आणि मला कृष्णाला वाचवायचं आहे, बरोबर का, असा तो मुद्दा होता. मग त्याच्यावरून ही म्हण आली, आडला हरी गाढवाचे पाय धरी. हरी म्हणजे देव, बरोबर का. देव सुद्धा आडला असेल तर त्याला, आपण अडचणीत आला असेल तर तो सुद्धा गाढवाच्या पाया पडतो. म्हणजे याचा असा अर्थ आहे की अडचणीच्या प्रसंगी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते, बरोबर का. तुम्ही एखाद्या चोराच्या तावडीत सापडला तर त्याला तुम्ही चोर साहेबच म्हणावं लागते. काय म्हणावं लागते त्याला? चोर साहेबच म्हणावं लागतं, लक्षात घ्या. ओके. आता 36चा आकडा बघा, त्याला विरुद्ध मत असणे असं म्हणतो, एकमेकात वैर असणे असं म्हणतो. याच्या विरुद्धार्थी म्हण आहे बघा, मी सांगतो, समजून घ्या. आता हे आहेत 3, हे आहेत 6, हा झाला 36चा आकडा, बरोबर का. हा इंग्रजीमध्ये आला. 36चा मध्ये 2 गट आहेत, हा एक गट आहे, हा एक गट आहे. या दोघांमध्ये हाडाचं वैर आहे. बघा, ग्रामपंचायतच्या निवडणुका खतरनाक असतात, याच्यामध्ये 2 गट असतात, ते एकमेकाच्या मातीला अंत्यविधीला सुद्धा जात नाहीत. त्यांचा 36चा आकडा असतो, विरुद्ध मत असतं, ते एकमेकाचं हाडवैर असतं, लक्षात घ्या. मरेपर्यंत त्यांचं हाडवैर असतं, एकमेकात वैर असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. आता याला विरुद्धार्थी, समानार्थी जी आहे, विरुद्धार्थी जी म्हण आहे ती असणार आहे बघा या ठिकाणी 63चा आकडा. म्हणजे काय? मैत्री असणे. 63चा आकडा म्हणजे काय? मैत्री असणे, सामंजस्य असणं, त्याचा अर्थ तसा होतो. मग याला 63चा आकडा हा याचा विरुद्धार्थी वाक्प्रचार असणार, विरुद्धार्थी म्हण असणार, लक्षात घ्या. बघा पुढची म्हण आहे दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना म्हणजे नेमकं काय? तर बघा, याला समानार्थी म्हण जी आहे ती काय आहे? ते एकादशीच्या घरी शिवरात्र. बघा, दुष्काळात 13वा महिना म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र. महाराष्ट्रामध्ये शिवरात्र आणि एकादशी हे दोन्ही उपवास 24 तासाचे असतात. म्हणजे आज रात्रीपासून, म्हणजे आज रात्री जेवतो, उद्या त्याच्यात 24 तास संपल्यानंतर तुम्हाला खायचं असतं, लक्षात घ्या. म्हणजे लगेच त्याला लागोपाठ दुसरी एक उपवास आला. तर म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणतात की 13वा म्हणजे दुष्काळ पडलाय अगोदरच, 12 महिने कटत नाहीत आणि त्याच्यामध्ये अजून एक अधिक मास आलाय. म्हणजेच काय? संकटात अधिक भर पडणे. एक संकट चालू असताना दुसरं संकट चालू आलं, त्याला म्हणायचं. बघा, आता समजा अगोदरच इथे शेती दिसते बघा, या शेतीमध्ये दुष्काळ पडलेला आहे, पाणी पाऊस नाही आहे, उत्पन्न नाही आहे आणि त्याच्यामध्ये खायला घरात काही नाही. बघा, काका म्हणतात घरामध्ये खायला काही नाही आणि त्याच्यात बायको आजारी पडली. म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र, बरोबर का. एकादशीच्या घरी शिवरात्र असं ते लक्षात ठेवायचं. आता नाकाचा बाल. नाकाचा बाल म्हणजे काय? अत्यंत प्रिय व्यक्ती. आता हे आई वडील आहेत बघा या मुलाचे आणि यांचा एकुलता एक मुलगा आहे, तो अत्यंत नाकाचा बाल आहे. कारण अत्यंत प्रिय, नाकाचा बाल, नाकात केस जो असतो त्याला आपण प्रिय मानतो, नाही का, असं लक्षात ठेवा. पुढे बघा, नाकापेक्षा मोती जड. डोईजड होणे, कमी महत्वाच्या गोष्टीला जास्त महत्व देणं. आता काय आलं की हे सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत, मोठे व्यक्ती आहेत आणि यांचा जो पीए आहे ना, तर त्यांनी काय केलं, या पीएला सुरुवातीला खूप महत्व दिलं. तू असं कर, तू तसं कर, तू तसं कर. मग कालांतराने काय झालं, त्याला अति महत्व दिल्यामुळे याला असं वाटलं की साहेब मीच आहे. म्हणजे जसं 2 बैल गाडी घेऊन चालतात आणि मध्ये कुत्रं चालतं आणि त्या कुत्र्याला असं वाटतं मीच गाडी ओढतोय, अशा अर्थानं. म्हणजे काय की एखाद्या दुय्यम स्थानच्या व्यक्तीला, दुय्यम स्थान ज्याचं आहे, ज्याचं महत्व नाहीये, अशा व्यक्तीला जर आपण महत्व दिलं तर त्याला असं वाटतं की हे सगळं मी जे काय चालवतो ते मीच चालवतोय. म्हणजे नाकापेक्षा मोतीजड म्हणजे काय? डोईजड होणे किंवा कमी महत्वाच्या गोष्टीला जास्त महत्व देणे, असा याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, तर इथे आपण असं म्हणू शकतो मित्रांनो की चहापेक्षा किटली गरम. आता पुढे बघा, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. कॉपी झाले, परत परत कॉपी विचारलेले, लक्षात घ्या. जी माणसं भित्री असतात ना, त्या माणसासमोर त्याच गोष्टी परत परत येत असतात. समजा एका मुलीला पाल म्हणजे पालीला भीती मुलगी दे आणि नेमकी पाल तिच्यासमोर पडते. किंवा असे काही मुलं असतात की त्यांना रस्त्यात जाताना कुत्र्याची भीती वाटते आणि नेमकं त्यांच्यासमोर तो कुत्रा येतो. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. बघा, हा जो आहे याला भीती आहे, नेमकी भीती आहे, पण त्याला प्रत्येक गोष्टीची भीती, फोबिया झालाय. मग त्याच्या बाजूने सगळ्या गोष्टी त्याच उभ्या राहतात, बरोबर का. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. पुढे बघा, बळी तो कानपिळी. म्हणजे जो व्यक्ती सामर्थ्यशाली आहे ना, तो राज्य करतो. म्हणजे मसल पॉवर आणि मनी पॉवर ज्याच्याकडे आहे तो राज्य करतो, लक्षात घ्या. म्हणजे ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतर अंमल गाजवतो. आता बघा, हा जो आहे सावकार आहे आणि हा सावकार याच्याकडे भरपूर काही मसल पण आहे, ताकदवान दिसतोय बघा, नाही का. हा बळी आहे, तो दुसऱ्याचा कान पिळू शकतो, कारण तो दुसरे त्याचं काही करू शकत नाही, कारण हा बलवान आहे. बळी तो कानपिळी म्हणजे याच्यात सामर्थ्य आहे, सामर्थ्य करणारा व्यक्ती तो राज्य करतोय. ओके. पुढे बघा, हाजीर तो वजीर. जो वेळेला हाजीर असतो ना, जो वेळेला हाजीर असतो म्हणजे वेळेला उपस्थित असतो, त्याला सगळ्या गोष्टी मिळतात.
एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू मुलाखती ठेवल्या होत्या आणि त्या मुलाखतीला जेवढी लोक उपस्थित होती तेवढ्याच लोकांना नोकरी मिळाली आहे. लक्षात घ्या, म्हणतात ना हाजीर तो वजीर, म्हणजे जो वेळेला हजर असतो त्याचा नक्की फायदा होतो असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. दाम करी काम झंडूवाम म्हणजेच काय, दाम करी काम बेबी करी सलाम. बघा, जर 1 तारखेला पगार झाला ना मित्रांनो, तर बायको सुद्धा चहा देऊ का, पाणी देऊ का, नाही जेवायला हे बनवू का, ते बनवू का, असं बायको सुद्धा विचारते. आणि एकदा 10 तारीख संपली, पगार संपला की बायको सुद्धा विचारत नाही, चहा कर म्हणलं की मध्ये करून घ्या. बरोबर की नाही? म्हणजे काय, पैशाने सर्व कामे साध्य होतात. दाम करी काम बीवी करी सलाम असं म्हटलंय. आता बघा एक उदाहरण बघूयात की एका तहसीलमध्ये तुमचं काम आहे. त्या तहसीलमध्ये तुमचं काम आहे आणि मग तुम्हाला ते तहसीलमध्ये तुमचं काम होत नाही. मग तुम्ही सुरुवातीला गेलात, साहेब आमचं असंच काम आहे, तर तुम्ही त्याला म्हणता, तो साहेब सांगणार 3 महिने लागतील. थोड्या वेळाने सांगितलं, साहेब तुमचा चहा पाण्याचा बघतो, थांबा जरा 1 तास थांबा. मग तुम्हाला तो थांबून ठेवतो. मग तुम्ही त्याला सांगितलं की सर खूप चांगले चहा पाणी करू तुमचं. मग काय होईल माहिती का, तो तात्काळ सांगतो, हां चला 1 मिनिटात तुमचं काम. जाऊ तिथं खाऊ नावाचा एक मराठी चित्रपट बघा, त्यांनी विहीर खोदलीच नव्हती पण प्रत्येक गोष्ट करून घेतली होती, त्याला म्हणायचं दाम करी काम. तसं इथे साहेब जे काय पैशाच्या माध्यमातून काम करतात बघा, दाम करी काम सांगायची गरज आहे का? महाराष्ट्रात दिवसा डोळ्या घडतं हे सगळं, यालाच म्हणतात दाम करी काम. आता पुढे बघा, पी हळद आणि हो गोरी, याला थोडक्यात म्हणायचं उतावळेपणा दाखविणं किंवा कोणत्याही गोष्टीचं कामाचं फळ ताबडतोब मिळावं अशी त्याची अपेक्षा असते. आता बघा, याला नोकरी मिळाली, बरोबर का, जॉब ऑफर, पी हळद हो गोरी. मग या डोक्यात पटकन लग्न, पटकन गाडी, पटकन बंगला, पी हळद हो गोरी म्हणजे रूप खाले की तूप येत नाही. दुसरी म्हण, रूप खाले की तूप येत नाही, त्याला वेळ लागतो. मग उतावळेपणा बऱ्याच जणांना असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, जमिनीची चूल चालवी जगाची चूल. 2016ला राज्यसेवेला आपलं डिपार्टमेंटल एएसओला प्रश्न विचारला होता आणि त्यात 4 पर्याय होते. त्या एका पर्यायावर हा प्रश्न विचारलाय राज्यसेवेला, बरोबर का. प्रश्न कॉपी होतात, PYQ प्रश्न कॉपी होतात, हे तुम्हाला करायचे आणि ते 0 एरर मराठीमध्ये आपण व्यवस्थित 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण दिलंय मित्रांनो. हे तुम्हाला बघायचंच आहे जर परीक्षेत पास व्हायचं असेल तर. बघा, म्हणजे काय म्हणलं की जमिनीची फूल असतं झाडाला वर असतं, तसं जमीन जी आहे, जमिनीचा वरचा जो भाग आहे तो काय असतो, सुपीक असतो आणि त्याच्यामध्ये आपण बी बियाणं लावतो, त्यातून उत्पादन निर्माण करतो आणि त्या उत्पन्नातून काय निर्माण होते, या जगाची जी काही चूल आहे, चूल पेटलेले लोक उपाशी मरतील, पैसे खातील का? नाही. शेती जर पिकली नाही तर या लोकांचा जो काही काळ आहे, जे लोक काही खातात त्यांना ते खायला मिळणार आहे का? नाही. म्हणून म्हणतात जमिनीची फूल चालवी जगाची चूल, ही म्हण आहे. पुढे बघा, दुष्काळात 13वा महिना, संकटात अधिक भर, आपण हे बघितलंय. म्हणजे बघा, या ठिकाणी दुष्काळात 13वा महिना म्हणजे काय की याचा अगोदरच नोकरी गेली आहे आणि तितक्यात गाडीचा ऍक्सिडेंट झालाय, म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना रिपीट झाले. ओके, पायाची वाहनं पायीच ठेवावी. बघा, आता इथं हे काका आहेत, बरोबर का, हे काका बूट पॉलिश करतात, पण यांनी काय केलं, या बूट पॉलिश हे हातात ठेवले, पायात घालायचे ना, तर ते पाय कुठे ठेवले, हातात घेतलेत आणि ते पायी चालतात. मग लोक त्याला म्हणतात, बघा, अरे पायाची वाहनं पायीच ठेवावी. म्हणजे काय, बऱ्याच वेळा काय होतं की एखादा अवाजवी व्यक्ती असतो, त्याला काहीच हे नसतं, आपण त्याला जास्त महत्त्व दिलं ना तर तो आपल्या डोक्यावर बसतो. म्हणून ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे त्याला योग्यतेप्रमाणे वागवलं पाहिजे. म्हणजे पायाची वाहनं पायीच बरी, पायीच ठेवावी अशी म्हण आहे, ही म्हण आहे, लक्षात घ्या. ओके, पाचीमुखी परमेश्वर, पुष्कळ लोक जे बोलतात, जे सांगतात, त्याचं बहुसंख्य लोक बोलते, त्याचं खरं मानावं, त्यांचा मान ठेवावा असं म्हटलं जातं आपल्या समाजामध्ये. पंचमुखी परमेश्वर, 5मुखी परमेश्वर म्हणजे पंच कमिटी असते बघा, म्हणजे 5 लोक जर तुम्हाला सांगत असेल तर हे योग्य आहे, तर ते खरं मानलं पाहिजे. आता याच्यामध्ये याची आई वडील, याच्या आत्या, आजोबाच्या काकू याला सांगतात की तू नीट करिअर कर, मराठीमध्ये चांगले मार्क्स घे, 0 एरर मराठी वाच, शाश्वत क्लास मराठी वाच, म्हणजे तुला यश मिळेल असं ते म्हणतात. सगळेजण सांगतायत ना, तर पाचीमुखी परमेश्वर म्हणजे सर्व लोक जे बोलतायत ते खरं मानावं असं याचा अर्थ आहे. पुढे बघा, पळसाला पाणी 3च, घरोघरी मातीच्या चुली. काय झालं, मी एका दारावरून जात होतो आणि त्या घरामध्ये 6 सुनांचे भांडणं चालू होते. काय चालू होते? 6 सुनांचे भांडणं चालू होते. आणि मग मला ते ऐकून असं वाटलं की अरे हे भांडणं तर प्रत्येकाच्या घरी असतात. म्हणजे काय, तर म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली, बरोबर आहे का. आता बघा, समजा मी गावाकडे होतो आणि गावामध्ये कचरा रस्त्यावर टाकला जातो, बरोबर आहे का. म्हणजे कुठं कचरा गावात, बरोबर. त्यानंतर मी पुण्यात आलो, पुण्यात पण कचरा रस्त्यावरच आहे. म्हणजे इथं बघा, गावात पण कचरा रस्त्यावरच आहे आणि इथे जर बघितला तर रस्ता इथे पुण्यात पण रस्त्यात कुठे कचऱ्यावरच आहे. म्हणतात ना सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, म्हणजे पळसाला पाणी 3च, कुठेही जा पळसाला पाणी 3च, घरोघरी मातीच्या चुली हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. ओके, आता पुढे बघा,
खाण तशी माती. बघा, आईबाप ज्याप्रमाणे असतात ना त्याप्रमाणे मुलं वागतात, लक्षात घ्या. बघा, हे जे काका आहेत ना, हे काका खूप कष्टाळू होते, खूप कष्टाळू. यांनी कष्ट करून एक चांगलं नावलौकिक केलं एका क्षेत्रामध्ये, आणि मग त्याच क्षेत्रामध्ये त्या मुलानं अजून चांगलं नावलौकिक केलं. याचं एक उदाहरण आपण देऊ शकतो. म्हणजे उदाहरण जर बघितलं, आपल्या इतिहासात भरपूर उदाहरणं आहेत ज्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यांची मुलं चांगली उपजत असतात. लक्षात घ्या, ते चांगलं काम करतात, त्याला म्हणायचं खाण तशी माती. पुढे बघा, हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणं. जे आपल्या हातात आहे ते सोडून आणखी काही मिळवण्याचं काम बघणं. आता समजा, आता हा बघितला की हा इथं सुरक्षित भविष्य, ह्याचं इथं चांगला 2 लाखाचं पॅकेज आहे, बरोबर का. ही एक कंपनी येते, जास्त पगार सांगते, ज्या कंपनीचं काही खरं नसतं, लक्षात घ्या. किंवा बिटकॉइन सारखा विषय असेल, किंवा शेअर मार्केट सारखा विषय असेल, किंवा काही खेळ असेल, काही जुगार असतील, ज्या लोकांना चांगला पगार असतो त्या लोकांना म्हणजे खूप श्रीमंत व्हायचे म्हणून ते 2 लाख आलेले ते एखाद्या कुठल्या तरी गेममध्ये, कुठल्या तरी शेअर मार्केटमध्ये खर्च करतात. म्हणजे आपल्या हातात जे आहे ते सोडून पळत्याच्या पाठीमागला जे मिळणार नाही ते मृगजळ आहे, बरोबर का. एक कावळा असतो, त्या कावळ्याच्या तोंडामध्ये भाकर असते, तुकडा, आणि खाली कोल्ह्याजवळ एक भाकर असते, बरोबर का. तर असं पकडू आपण फक्त ना, तर त्या कावळ्याला ही अर्धी भाकर जी असते ना, ती त्याला पुढची पूर्ण भाकर पाहिजे असते, बरोबर का. त्याला वाटतं मी कावळ्याची आपलं कोल्ह्याची भाकर सहज खाऊ शकेल, मग तो तोंडाचा तुकडा टाकून देतो आणि त्या कोल्ह्याच्या मागे लागतो. पण कोल्हा काही सापडत नाही. म्हणतात ना, हातची सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. म्हणजे अर्धी सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये, पूर्णच्या मागे लागू नये, असं म्हटलेलं आहे. आई जेव घालीना, बाप भीक मागू देईना. बघा, दोन्ही बाजूनं दोन्हीकडनं संकट आहेत. एक तुम्ही चित्र बघितलं असेल बघा, एक झाड असते, एक तळ्याच्या काठावर झाड असते, हे तळ आहे, या झाडावर एक व्यक्ती आहे, इथं वाघ बसलाय बघा, हा वाघ आहे, बिबट्या आहे, आणि इथं परत साप आहे किंवा आगमाशांचं पोळ आहे. इथे मगर आहे, पाण्यामध्ये मगर आहे, पाण्यात उडी मारली तर मगर आहे, इकडं खाली उतरलं तर वाघ आहे, आणि वर राहिलं तर मधमाशाचं पोळ आहे, चावतंय. काय करायचं, दोन्हीकडून अडचणी निर्माण झाल्यात. म्हणजे इकडे बघा, हा व्यक्ती आहे, आई जेवायला देत नाहीये आणि याची वडिलाला भीक मागू देत नाहीयेत. म्हणजे हा दोन्हीकडून दोन्ही अडचणीमध्ये सापडलेला, कचाड्यात सापडलाय. आपण म्हणतो ना, तोंड दाबून बुक्क्याचा मार, दोन्हीकडनं याला मार आहे, लक्षात घ्या. म्हणजेच म्हणतात ना, आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. ओके, हे झाले 20 म्हणी. आता बघूयात आपण 20 शब्द. आपला बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द, शब्द एक अर्थ अनेक. बघा आता सॉरी बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द आपला बघायचे आणि शब्द एक अर्थ अनेक पुढच्या टॉपिक मध्ये बघायचं. आता बघा, विधूर. विधूर म्हणजे काय, ज्याची पत्नी मरण पावली आहे तो विधूर. हा नीट शब्द बघा, याच्यात फसवलंय तुम्हाला कुठे, विधूर आणि विदूर याच्यात फसवलंय. ज्याची पत्नी मृत आहे तो कोण असतो, विधूर असतो. आणि विदूर कोण असतो, शहाणा जाणता किंवा धृतराष्ट्राचा लहान भाऊ महाभारतातला, हे लक्षात ठेवायचं. आता विधवा कोण आहे, जिचा पती मरण पावला आहे ती विधवा असते. आणि विधूर कोण असतो, ज्याची बायको मरण पावली तो विधूर असतो, लक्षात घ्या. आता अविवाहित, लग्न न झालेला जो असतो, ज्याचं लग्न झालं नाही ते कोण आहेत, अविवाहित आहेत, लक्षात घ्या, नाही काय. अवर्णनीय, वर्णन करण्याच्या पलीकडे, वर्णन करणं शक्य नाही असं. आपल्या सह्याद्रीमध्ये जेव्हा तुम्ही पावसाळ्यात जाल तेव्हा मस्त छान खळखळणारं पाणी, झाडं, एकदम छान प्रसंग, सूर्य उगवलाय, पाऊस पडून गेलाय, सूर्याच्या तिरपेनं रेनबो तयार झालात, इंद्रधनुष्य, एकदम अवर्णनीय दृश्य आहे, त्याचं वर्णन करू शकत नाही. ज्याचं वर्णन करण्याच्या पलीकडे आहे त्याला अवर्णनीय असं म्हणायचं. पुढे बघा, समाजकंटक, समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे लोक, समाजाला उपद्रव देणारे लोक, कोयता गँग असेल, गुंड लोक असेल, येऊन धिंगाणा घालतात, याला समाजकंटक असं म्हणायचं, हे लक्षात घ्या. पुढे बघा, स्वामीनिष्ठा, धन्याशी एकनिष्ठ असलेला सेवक जो असतो त्याला स्वामीनिष्ठा असं म्हणायचं. म्हणजे काय, जो हा याचा मालक आहे बघा, हा कायम यांच्या आज्ञेत असतो, पडत्या फळाची आज्ञा असं पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे काय, एक अवतार नावाचा राजेश खन्नाचा चित्रपट होता बघा, त्याच्यामध्ये मुलांनी आई वडिलांना हाकलून दिलं असते बघा, पण त्यांच्यासोबत एक त्यांनी दत्तक घेतलं, म्हणजे त्यांनी एक सांभाळलेला मुलगा असतो, तो यांची सगळी सेवा करतो, नाव सेवक असतो, आणि तो जरी त्यांच्याकडे काही नसेल तर त्यांच्या बरोबर होता, त्याला स्वामीनिष्ठा म्हणायचं. म्हणजे काय, धन्याशी एकनिष्ठ असलेला जो असतो त्याला स्वामीनिष्ठा असं म्हणतात. मुकबधीर, ज्याला ऐकता आणि बोलता येत नाही असा जो असतो तो मुकबधीर असतो, लक्षात घ्या मित्रांनो. ओके, हे सोपं आहे. आता हजरजबाबी, प्रश्न विचारतात त्याचं योग्य तो ताबडतोब उत्तर देणारा जो असतो तो हजरजबाबी असतो. समजा आता इथे बघा, हे इथे राजाची सभा चालू आहे आणि या सभेमध्ये इथे काही मंत्र्यांनी प्रश्न विचारले, तर त्यावेळेस प्रधानाने तात्काळ उत्तर दिलं, याला म्हणायचं हजरजबाबीपणा, हजरजबाबीपणा असं म्हणायचं. पुढचा जो आहे अष्टपैलू.
अनेक विविध गोष्टीमध्ये प्रवीण आणि हुशार असलेले जे असतात ते अष्टपैलू असतात, लक्षात घ्या. म्हणजे काय, याच्यामध्ये जर बघितलं, याला लॅपटॉप चांगला येतो, लॅपटॉपमध्ये सगळं काही कळतं, याला वाजवता येते, सत्तार वाजवता येते, बऱ्याच गोष्टी टेक्नॉलॉजीमध्ये असं नॉलेज आहे, कॅमेरामध्ये हा शेप उत्तम आहे, लक्षात घ्या, शूटिंग चांगलं करतो, पेंटिंग चांगलं करतो, सगळ्या 8ही गोष्टीमध्ये तो चतुर आहे, प्रवीण आहे, त्याला म्हणायचं अष्टपैलू. अष्ट अवधानी, ज्याचं लक्ष असतं ना त्याला अष्ट अवधानी म्हणायचं. आणि अष्टपैलू म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये जे त्याला जमतात त्याला अष्टपैलू असं सुद्धा म्हणतात. बुद्धी प्रामाण्यवादी, जो बुद्धी आणि तर्क यांनाच प्रमाण मानतो, तो प्रत्येक गोष्टीकडे तर्कशुद्ध दृष्टीने पाहतो, तो बुद्धी प्रामाण्यवादी असतो, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे उदाहरणार्थ काय, की समजा त्याला सांगितलं की बाबा आमच्या गावामध्ये एक गणपती आहे आणि तो दूध पितो, तो काय म्हणणार, नाही हे खोटं आहे, तो आहे बुद्धी प्रामाण्यवादी. आता पुढे बघा, संशोधक, नवीन शोध लावणारा, जो नवीन शोध लावतो तो संशोधक असतो. पुढे बघा, पानंद. पानंद म्हणजे काय, की बघा मुख्यमंत्री पानंद रस्ते योजना म्हणून एक योजना पण आहे. पूर्वी इकडे एक शेत आहे, इकडे एक शेत आहे, आणि जो मधून रस्ता चाललाय बघा, हे मधून जो रस्ता चाललाय ना, त्या रस्त्याला काय म्हणायचं, पानंद म्हणायचं, लक्षात घ्या, ही पानंद आहे, बरोबर का. पूर्वी गावापासून हा शेताकडे येत असताना जो रस्ता आहे बघा, तर हा रस्ता जो आहे त्याला पानंद असं म्हणायचं. आणि पाणथळ म्हणजे काय, पाणी साचलेली जागा जी असते त्याला पाणथळ असं म्हणतात. पुढे बघा, पडळ. मी हा टेस्ट सिरीज मध्ये घेतला होता आणि तोच परीक्षेला आलाय बघा. शेतात बांधलेली पडवी, छोटीशी झोपडी असते, तिला आपण काय म्हणतो, पडळ असं म्हणतो बघा. हे पडळ आहे, छोटीशी 2 व्यक्ती राहू शकतील एवढी झोपडी असते, तिला पडळ असं म्हणतात. आणि पागा, घोडे बांधण्याची जी जागा असते तिला पागा म्हणतात, पागा. कारण का, ज्या कुठल्याही तुम्ही किल्ल्यावर गेला तर घोडे बांधण्यासाठी एक जागा आहे बघा, त्याला पागा म्हणायचं, हे लक्षात घ्या. पुढे बघा, तितिक्षा. हा आयोगाने दत्तक घेतलेला प्रश्न आहे, शब्द आहे. म्हणजे ज्यावेळेस या आजीचं लग्न झालं ना त्यावेळेस ही परिस्थिती वाईट होती, बरोबर का. मग तिने खूप कष्ट केलेत, हाल अपेक्षा सहन केल्या, संसार उभा केला, मुलं शिकवली, सुना झाल्या, आणि मग त्याच्यानंतर परत त्या सुनांनी आजीला त्रास द्यायला सुरुवात केला. मग त्या आजीला परत तिच्या आयुष्यात हाल आणि अपेक्षा आल्या, आणि मग तिला म्हणायचं आजीची तितिक्षा, बरोबर का. पुढे बघा, आ सेतू, हिमाचल किंवा हिमालय. आ सेतू म्हणजे सेतू जे आहेत, आपला कन्याकुमारीतला जे काही स्वामी विवेकानंदांचा स्टॅच्यू आहे तिथे सेतू आहे, श्रीलंकेला जायचा, त्या सेतूपासून हिमालयापर्यंत, म्हणजे हे जे काही स्वामी विवेकानंदांचा स्टॅच्यू आहे इथपासून केदारनाथ मधलं जे मंदिर आहे हिमालयापर्यंत, आ सेतू हिमाचल, हे असं लक्षात ठेवायचं. ओके. द्विज. द्विज म्हणजे 2दा जन्मलेला, यात ब्राह्मण घेतला आपण, बरोबर का. पुढे बघा, दोआब किंवा दुआब. दुआब किंवा दोआब, लक्षात घ्या. इकडनं जे आले तो कोण आहे, ही एक नदी, ही एक नदी आहे, मग याच्या मधली जी जागा आहे 2 नद्यामधली, हा दोआब आहे, लक्षात घ्या. दुआब किंवा दोआब, दोन्ही नावं लक्षात ठेवा, दुआब आणि दोआब असंही म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. एका शब्दाचे अनेक अर्थ. एकदम शेवटचे काही शब्द आहेत बघा. याच्यामध्ये जर बघितलं, सद्वर्तन. सद्वर्तन म्हणजे चांगला स्वभाव आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये सद्वर्तन किंवा अंगातील गुण पण म्हणतो आपण, त्याला मूळ स्वभाव पण म्हणतो, लक्षात घ्या. आता माझा या व्यक्तीचं सद्वर्तन चांगलं आहे, याच्या अंगातला गुण चांगला आहे, यांचा अंगातला गुण चांगला आहे, लक्षात घ्या. मूळ स्वभाव आहे, म्हणजे या मुलाचा स्वभाव काय आहे की लोकांना मदत करणे, हा याचं सद्वर्तन आहे, मूळ स्वभाव आहे, याच्या अंगातला गुण चांगला आहे. दुसरं आहे परीक्षेत मिळालेले जे गुण आहेत, नाही का, 100 पैकी 200, तर ते जे आहेत त्याला म्हणायचं मिळालेले अंक किंवा मार्क्स. ओके. दोरी, ही धनुष्याची दोरी असेल किंवा पाळण्याची दोरी असेल, अंक म्हणजे. पुढे बघितलं आपण, दिव्याची वात, नाही का, गुण म्हणजे दिव्याची वात. आणि वधूवरांचे घटित पाहण्याचे गुण, म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी या दोघांचे गुण पाहण्यासाठी आपले गुरुजी असतात बघा, आणि ते 36 गुण जुळतात नाही बोलतात ही पत्रिका बघत असतात, त्याला म्हणायचं गुण, हे लक्षात घ्या. दुसरे पाठ. बसण्यासाठी जो लाकडी पाट असतो ना त्याला पाट म्हणतात, लक्षात घ्या. हा पाट आहे, बरोबर का. आणि हा शेतातून जे पाणी वाहून न्यायची गोष्ट असते ना तो पण पाट असतो. पाटाचं पाणी, नाही का, जुळू ते काय गाणं आहे ना तसं. त्याच्यानंतर पाण्याचा पाट आहे. एक विवाहाचा एक प्रकार आहे बघा, त्याला माहेतूर किंवा पुनर्विवाह म्हणतात बघा. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये मोहतूर असं पण म्हणतात, बरोबर का. तर तो विधवेचा जो विवाह आहे त्याला काय म्हणायचं, पुनर्विवाह किंवा माहेतूर किंवा पुनर्विवाह किंवा एक विवाहाचा प्रकार आहे, लक्षात घ्या. ओके. दुसरा जो आहे हा टोनगा असतो किंवा याला बैल म्हणतात. आणि तिसरा आहे गोंदपाट. आणि सारणी म्हणजे काय, तक्ता आणि सिंहासन, हे सुद्धा याच्यामध्ये पाठ म्हणतात, लक्षात घ्या. आता दुसरा आहे पाठ. एक तर शरीराचा अवयव आहे पाठ किंवा पाठांतर करणे, पाठांतर, नाही का. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग, हे झालं पाठांतर करणं. ओके.
पुढे बघा अनुरक्त, निष्ठावंत, देशाशी निष्ठा असलेला अनुरक्त आहे. दुसरा आहे रंगविलेला, चित्र रंगवलेला आहे. आणि तिसरा आहे आसक्त किंवा प्रेमबद्ध, प्रेमात पडलेला किंवा प्रेमात पडलेली. अनुरक्त, अनुरक्ता, प्रेम करणारी किंवा प्रेम करणारा. ओके. पुढे बघा परिणत, परिणत म्हणजे पक्व, परिपक्व. हा आजोबा जे आहे वाकला आहे बघा, याचे केस पांढरे आहेत आजोबांचे केस पांढरे, दाढी पांढरी. आपण म्हणतो ना माझे केस का उगेच पांढरे झाले का, म्हणजे माझा अनुभव आहे, मी पक्व आहे, परिपक्व आहे. आणि दुसरं आंबा, पिकलाय. ओके. वाकलेला वृद्ध, परिणत म्हणजे वाकलेला वृद्ध आणि पक्व म्हणजे तयार. ओके. अक्षत म्हणजे दुःख विरहित, कुठेही दुःख आहे का, नाही. घर काय आहे, सुरक्षित आहे. आणि हे संबंध एकमेकाचे, अक्षत. ओके. निगम म्हणजे काय, तो व्यापार, घेवाण देवाण चालू आहे, व्यापार आहे. प्रतिज्ञा, इथं प्रतिज्ञा चालू आहे बघा, निगम म्हणजे प्रतिज्ञा केली आहे. आणि त्याबरोबर ईश्वर सुद्धा आहे. आणि इथे आपण जे काही गोष्टी खेळतो आपण, इथे याला वेद पण म्हणतात. व्यापार, प्रतिज्ञा, वेद, ईश्वर. परिणाम, एखादी गोष्ट केल्यानंतर जो काही परिणाम मिळतो, हार किंवा जीत, हा परिणाम झाला. आणि सुटका सुद्धा आहे, निगम म्हणजे सुटका, नाही का. बँकांचं नाव असतं बघा, निगम लिमिटेड, व्यापार करण्यासाठी. ओके. आता पक्ष बघा, पंख, हा पंख आहे, हा पंधरवडा आहे. भाद्रपदामध्ये जे काही पितर पंधरवडा असतो 15 दिवसाचा, त्याला पंधरवडा म्हणतात. आणि हा जो गट आहे बघा पॉलिटिकल, सगळे पक्ष एकत्र आले बघा, सगळे एकत्र आले आणि पक्ष एकत्र येऊन जनतेच्या सोबत ते निवडणूक लढणार आहेत विरोधात, बरोबर का. त्याला म्हणायचं राजकीय पक्ष. आणि दुसरा मुद्दा आहे बाजू किंवा गट, ही एक बाजू आहे किंवा ही एक बाजू आहे, हा दोघातला गट आहे. ओके. पुढे बघा द्विज, द्विज म्हणजे काय, ब्राह्मण, दात, यांच्या हातात दात आहे बघा, आणि हा पक्षी. ब्राह्मण, दात आणि पक्षी असे अर्थ कळतात. द्विज, द्वि म्हणजे दोनदा, ज म्हणजे जन्मणारा. ओके. पात्र, पात्र म्हणजे पात्रता किंवा लायकी किंवा योग्य. ओके. भांड बघा, एक दुधाचं भांड, त्याला पात्र म्हणतो आपण दुधाचं. चहाचं पात्र किंवा नाटक किंवा चित्रपट यांच्यातली व्यक्तिरेखा असेल किंवा नदीचं पात्र असेल, नदीचा विस्तार जो आहे त्याला पात्र असं म्हणतात, लक्षात घ्या. ओके. हे झाले शब्द एक, अर्थ अनेक. पुढे बघा अजून एक मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जे उदाहरणं आपण सांगितले बघा शुद्ध शब्दाचे. आता अतिथी हा PYQ विचारला, मागचं जिरर काढून बघा, तुम्हाला 97 का 98चा हा अतिथी रिपीट झाला, लक्षात घ्या. अतिथी बघा, याच्यामध्ये ती असं येत नाही, लक्षात घ्या. हे अतिथी असतं. हे उपहारगृह, तुम्हाला इथं फसवलं जाऊ शकतं. उपहार, हे उपहार म्हणजे नजराना, आणि हा उपहार ही संधी झालेली आहे बघा. संधी झालेले शब्द हे शुद्ध शब्द असतात. मग हे उपहारगृह बरोबर आहे. कोट्यवधी, कोट्या नाही, हे रॉंग आहे, हे कोट्यवधी. महात्म्य हा PYQ आहे. आशीर्वाद, बरेच जण बघा, आता इकडे अलंकारिक शब्द हा आपल्या सिलेबस मधला आहे. अलंकारिक शब्द आध्यात्मिक, आध्यात्मिक नाही. आपल्या गावाकडे अनुसया असते, ही अनसुया आहे, लक्षात घ्या. अनसुया हा शब्द बरोबर आहे. ओके. आशीर्वाद मध्ये बरेच जण असा लिहितात बघा, हे असा लिहितात आशीर्वाद, हा चुकीचा आहे ना, हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे आशीर्वाद. ओके. पुढे बघा उहापोह, उहापोह, उपमा पोहे नाही, उहापोह. नाविन्य मधली वेलांटी दुसरी. उत्कृष्ट नाही, उत्कृष्ट. मतितार्थ नाही, मथितार्थ. बरेच लोक काय करतात, मतितार्थ म्हणतात बोलताना, तो मुळामध्ये काय आहे, रॉंग आहे, मतितार्थ आहे, लक्षात घ्या. ओके. घनश्याम, बऱ्याच लोकांना घन श्याम असा वाटतो, तर तो चुकीचा आहे, हा बरोबर आहे. ओके. बलिष्ठ नाही, बलिष्ठ. इशारा अलीकडे, परीक्षाची री दुसरी, मंदिरची पहिली वेलांटी पहिली. उष्ण आणि वाङ्मय, हे शब्द लक्षात घ्या. हे 20 शब्द आहेत. असेच आपण दर टार्गेटमध्ये 20-20 शुद्ध शब्द घेतलेले आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे अलंकारिक शब्दाचा. रुद्राजी म्हणजे काय, संतापी माणूस, रागीट माणूस, त्याला राग येतो असा लालबुंद, त्याला संतापी माणूस म्हणायचं. आकलेचा कांदा किंवा खंदक बघा, या ठिकाणी जर बघितलं चित्र थोडंसं AI जनरेटेड आहे, तर या ठिकाणी बघा हा आकलेचा खंदक आहे. भाजीमध्ये जाऊन तो काय करतोय, भाजी चिडवतोय. आकलेचा खंदक, मूर्ख माणूस आहे ना, अतिशय मूर्ख माणूस आहे. पुढे बघा चरपट पंजरी, बडबड बडबड करणारा पोपट्या बघा, नुसता बडबड बडबड बड करतो, त्याला चरपट पंजरी असं म्हणतात. आता उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस, बरोबर की नाही. आता हा सल्ला देत फिरतो उंटावरून, नाही का, उंटावरून फिरतो आणि सांगतो हे वाचा, ते करा, हे करा, अभ्यास करू नका, अभ्यास करून कोणाचं भलं होतंय, असा जो असतो त्याला मूर्खपणाचा सल्ला देणारा म्हणतात. पुढे जो आहे उमराचे फुल, अत्यंत दुर्मिळ गोष्ट, जी कधी बघितली नाही तिला म्हणायचं अत्यंत दुर्मिळ गोष्ट. बघा इथे दिसते उमराचं फुल. ओके. आता गाजर पारखी, चांगल्याची पारख नसलेला, म्हणजे इथं बघा, इथं हिरा आहे, त्या हिऱ्यावर तो हातोडा घालतोय. आणि गाजर जे आहे, गाजर, त्या गाजराला असं बारकाईने बघतोय, म्हणजे याला चांगल्याची पारख आहे का, नाही, मूर्ख माणूस आहे, याला चांगल्याची पारख नाही, असा तो गाजर पारखी आहे.
गुळाचा गणपती, कर्तव्यहीन मनुष्य. बघा या ठिकाणी गणपती हा कशाचा आहे, गुळाचा बनवलाय, म्हणजे चिकट आहे, एका जागून हलत नाही. तसं हा याच्या पाठीमागे एक चित्र दिसते बघा, नुसतं खातो पितून झोपतो. मग त्याला पाहुणे बघायला आले. पाहुणे बघायला आल्यानंतर विचारलं पाहुण्यानी की मुलगा काय करतो. वडील हुशार होते. वडील म्हणले तो घेतो आणि देतो. मग त्या लोकांना वाटलं काहीतरी घेवाण देवाण म्हणजे व्यापार करतोय. पण ते म्हणले काय घेतो काय देतो. ते म्हणले झोप घेतो आणि जांभळ्या देतो. म्हणजे असा तो कोण आहे, गुळाचा गणपती, कर्तव्यहीन मनुष्य, एक रुपयाचंही काम करत नाही, कर्णाचा अवतार. अशी काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात बघा, दानशूर व्यक्ती असतात, अतिशय उदार असतात. कर्ण इतका होता की स्वतःचे कर्ण आपलं कवच कुंडल काढून दिली होती, बरोबर आहे की नाही, अशा अर्थाने. पुढे जर बघितलं खप्पीदास, एकतर उत्साही असणारा किंवा दुसरा आहे धूर्त. एक तर कुठलंही काम करण्यासाठी खप्पीदास तो उत्साही असतो किंवा काही लोक फार धूर्त असतात, दोघांनाही असं म्हणतात, लक्षात घ्या. आणि शेवटचा आहे कळीचा नारद. कलागत लावणारा, जे काय भांडणं लावतो तो कळीचा नारद असतो मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तो तंटे उत्पन्न करणारा असतो. ओके, तर हे सगळे जे आहेत तंटे उत्पन्न करणारे असणार आहेत मित्रांनो. तर ही आहे आपली शब्दसंग्रहाची बॅच. मित्रांनो बघा, या बॅचमध्ये आपण असे टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3, 30 ते 42 टार्गेट आपण आपल्या या बॅचमध्ये घेणार आहोत. तर निश्चितपणे पहिल्या 20 मध्ये PYQ कव्हर केलेला आहे आणि पुढच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, लक्षात घ्या की जे आयोग ज्यातून प्रश्न विचारते ते सगळे प्रश्न आपण त्याच्यामध्ये कव्हर केले आहेत. तर उदय कदम मराठी अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल असेल, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, ते जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जेणेकरून जी काही अपडेट असेल मराठीची ती तुम्हाला मिळत राहील, वेगवेगळे प्रश्न मिळत राहतील. आणि ही बॅच नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंत पोहोचा, एवढंच सांगेल. धन्यवाद.